संक्षिप्त श्रीमद भागवत अध्याय पहिला भागवत महात्म्य स्कंद 1 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामी राजाय नमः सद्गुरु परम पूज्य मोरे दादाय नमः शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिः ध्यानगम्यं वन्दे विष्णु भोभयहारं सर्वलोकैकनाथं नमन श्री एकदंता वंदितो एकभावे अनंता स्फूर्ती देई आता ग्रंथाक्षरा बोलवी त्रितापांचे तापनिवारण पितरांचे मुक्तिमोक्षण शापित पीडितांचे क्लेशहरण कळवळा गुरुमाऊलीस संपूर्ण भागवताचे सार उद्धारण्या जीव पामर वर्णावे 700 श्लोकात आज्ञापिले गुरुमाऊलींनी भागवत परमामृताचे पान करावे अवघेजन तुटण्या सारे भोबंधन रामबाण औषध हे नारद करता महिभ्रमण करीत असक्त पाहुन जन भक्ती विरक्ती ज्ञानक्षीण पाहुनी खेद तया झाला कथिले सनकादिकास भक्ती तरुणी दुःखी मानस तिचे पुत्र ज्ञान वैराग्यास मृतप्राय देखिले सनत कुमार पूर्णज्ञानी भक्त जना माझे अग्रणी भक्ती ज्ञान विरक्ती आणि तैशीच वर्णली निष्कर्म स्थिती दारिद्र्य दुःख दग्ध तीही सेवावे भागवत औषध तात्काळ तुटती संसारबंध सर्व साधनात श्रेष्ठ भक्ती नारदासह सनकादिक आले गंगा तटकी त्वरित भागवत भगवंताचे वाडमय रूप कथिले सनकादिकांनी कथामृताने पुष्ट होत आपल्या 2 पुत्रासमवेत नामाचा जय घोष करीत भक्ती तरुणी प्रगटली तुंगभद्रेच्या तिरी आत्मदेव सदाचारी पुत्रार्थी व्याकुळ जरी पत्नी धुंदुली कलमहत्त धुंदुकारी पुत्र धुंदुलीचा भ्रष्ट गोपुत्र गोकर्ण असे हरिभक्त त्या योगे आत्मदेव झाले मुक्त कृपा केली रमावरे चोर जार धुंदुकारी स्त्रिया वैसता छतावरी घेतला प्राण सत्वरी धुंदुकारीचे झाले भूत गया श्राद्धे मुक्ती नाही पिशाच योनी सरली पाही धुंदुकारी झाला दिव्य देही धन्य धन्य श्री भागवत लोकबल धनातून करावा भागवत महायज्ञ निष्काम हरीचे जन पाचारुणी गौरवावे वक्ता असावा भागवत रमन भागवता तू प्रत्यक्ष कृष्ण ऐसे हरिसी विनवून दान धर्म करावा नैमिष क्षेत्री शौनकादिक ज्ञान सत्री सुताशी विनवित धर्मकर्माचे सार निश्चित कवन आम्हा सांगावे भगवान वासुदेवाचे ठाई निश्चल भक्ती कथली तुही ज्ञान वैराग्य लवलाही साधकासी लाभतसे श्री हरीच्या कृपे करुणी सर्व संशय जाती निरसुनी हृदय ग्रंथी भेद होऊनी कर्म आणि फळे नासती हरिभक्तांच्या रक्षणासी धर्म मार्ग उज्जवनासी दृष्टदैत्यांच्या विनाशासी नाना रूपे धरी हरी नाना अवताराच्या कथा श्री व्यासे कथिल्या निजसुता श्री शुके कथिल्या परीक्षिता जो गंगा तटी बैसला होता सकल जीवाचे कल्याणी इच्छुनी शक्ती वेचली व्यासांनी महाभारत रचना केली त्यांनी परिण वाटे शांती चित्ती सखेद बैसले व्यास महर्षी अकस्मात पातले नारद देवर्षी व्यासे पूजले नारदासी मनोभावे करुणिया नारद सांगती व्यासा लागोनी वृथा शब्द जाल त्यागोनी कृष्णलीला करता गायन अखंड आनंद होईल वर्णित आलेला काव्यासी जिज्ञासा भागेल ज्ञानांची दुःख निवृत्ती होण्या भवपीडितांची दुसरा उपाय नसेची हरिनामे जगधवळिले प्रसन्नतेने मजसी वरिले म्हणून तुझसी उपदेशिले भगवल्लीला गाव्याजी या स्तव सोडून सकळ संशय व्यासा हरीचे गुण गाय तेने खेदाचा होईल क्षय अखंड आनंद होईल वा कुरुक्षेत्री कौरवांचे संहारण अश्वस्थाम्याने द्रौपदी पुत्र मारून अर्जुनाने त्यास बांधून धरून आणले ते समोर द्रौपदीने तया नमस्कारिला पार्थे शिरोमणी काढला वासुदेवे चिरंजीव केला तया द्रोणपुत्रासी द्रोणीच्या ब्रह्मास्त्राशी उपशमन स्ववीर्यसी उत्तरेने विनविता मधुसूदनासी संरक्षण केले गर्भाचे कोणती विनवी श्री मुरारी विपत्ती एवत मजवरी धावून येशील तू झडकरी तेने दर्शन घडेल जेथे भीष्माचार्य शरपंजरेसी तेथे पातले श्री जगजेटी युधिष्ठिरास सदुपदेशी मग केली कृष्णस्तुती भीष्माने धन्य म्हणे मी त्रिजगती मृत्यू समयी सनिध श्रीमूर्ती भीष्म जाता वैकुंठासी धर्माले हस्तनापुरी सर्व होता यथास्थित कृष्ण निघाले द्वारके प्रेत कुंती पांडव व्याकुळ होत वारंवार ध्यात कृष्णमुखा पंचजन्य वाजवुनी शांत केला विरह अग्नी प्रथम मातासी बंधुनी निज श्रेष्ठ भोनी पातले रूप धरून या अंगुष्ठ मात्र कृष्णे रक्षेले जयाप्रत श्री महाराज परीक्षित सर्व गुण संपन्न होता विदुर उपदेशिता धृतराष्ट्रासी गांधारी निघाली सोबतीशी निघाले हिमालयाच्या यात्रेसी हृदयस्थ भगवंत पाहण्या पाहता सृष्टीतील उत्पात युधिष्ठिर मनोमन चिंताक्रांत अर्जुन का नये म्हणत वार्ता द्वारकेची घेऊनी इतुक्यात हवाल दिल अर्जुन राजास घाली तसे लोटांगण अश्रुधारा नेत्रातून दुःख कृष्ण वियोगाचे यादव सर्व नष्ट झाले वारुणी पिऊनी लढले त्रैलोक्य शून्यवत झाले मुकलो अभिनर दैतेसी परीक्षित राजपदा योग्य होता धर्मराज सर्व सोडून चिंता भ्राते आणि द्रौपदी सहिता जाते झाले उत्तरेकडे परीक्षिताने मातुलकन्या परिणिली भार्या इरावती भली जन्मंजयादी पुत्रचारी तिजपासूनही झाले पांडवाचे आणि कृष्णाचे निजधाम गमन झाल्यावर ते हिंडत असता परीक्षिते अद्भुत दृश्य पाहिले वदत असे गोरूपधारी धरित्री त्रिपादहीन वृषभाप्रती अधर्म वाढेल भूलोकाप्रती संवाद परीक्षिते एकला एक पाद वृषभ आणि गायसी शूद्र ताडत होता राजवेशेसी परीक्षिते शूद्र वेशधारी करीसी मारण्या तलवार उचलली शरणांगत कली लागी राजावदे मम राज्य जगी तववर शांत राहुगी अन्यथा दंड देईन हिंसा मध्य स्त्रियाद्युत सोने मद काम वैर्य अनृत स्थानी दिली निवासास कली येता शरणतया एकदा राजा परीक्षिती हिंडत असता वनाप्रती झाला मध्यान काळी तुषार्थ पात्रा शमिकाश्रमी मुनी पाहता ध्यानमग्न संतप्त झाला अभिमन्युनंदन वृत्त सर्प उसरून कंठी मुनीच्या घातला पुत्र शृंगी शमिकाचा शाप देता साचा 7वे दिवशी तक्षकाचा दंश होईल रायासी
श्रीकृष्णा ते अंतरी चिंतून अंतकळी झाला धन्य. राज्य जन्मेजया ते सोपवून गंगा तटाकी पातला. खरा भक्त परीक्षिती नाही मागितली शाप निवृत्ती. शुक येता तेथे सांप्रती त्यासी स्थापिले उच्चासनी. सांगतो भागवत पुराण तुझ्या निमित्ते करुण. उपाधी सकळ निरसोन मुक्त होसी वदे श्री शुक. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे प्रथमाध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु. संक्षिप्त श्रीमद भागवत अध्याय दुसरा स्कंद 2. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री शुक म्हणे परीक्षिता शरण जावे वैकुंठनाथा. अंतकाळ जवळ येता सांडवी सकळ अहममता. पुण्यतीर्था जाऊन स्नान बर्वे करून चित्ती श्री गुरुस्मरण परब्रह्मासी आठवावे. धन दुर्मंथा श्रीमंत जन त्याचे कधी न करावे सेवन. एवजी राहावे मौन मन बुद्धी जीव ब्रह्मी लय करा. भक्ती आणि अष्टांग योग दोन्ही करती हरिसंयोग. त्यात भक्ती सुलभ चांग ऐसे वाटे मजलागी. तदर्थ करावी संत संगती ते कृष्ण कथामृत पाजती. तेने होय चित्तशुद्धी हरीच्या पायी राहे बुद्धी. भजना वाचून जन्म व्यर्थ अकामे भजावे श्री विष्णुस. अथवा अन्य कामे ही जास भजता इच्छा पूर्ण होय. हृदय नव्हे तो पाशान जो न द्रवे घेता नाम. नुठती रोमांचन झरती नयन वृथा जननी ते कष्टविले. राजा विनवी हात जोडून सांगा विश्व रचनेचे ज्ञान. श्री शुक करी कृष्ण स्मरण स्वये राही अकर्ता. तो जैसा प्रश्न केला तैसाची नारदे ब्रह्म्याला. त्यांचा जो संवाद झाला परिसा राजा परीक्षिती. श्री नारद पुसे ब्रह्मासी कुणी निर्मिले विश्वासी. तपाने ज्ञान झाले अपनासी ते तुम्हा कुणी दिधले. ब्रह्मावदे नारदा लागून विश्वनिर्मिती नारायणापासून. मी ध्यातो आदिपुरुष जाण महतत्व अनंतरे. पिंड ब्रह्मांड व्यष्टी समष्टी ऐसे तया लागेचे बोलती. यज्ञेन यज्ञ वैजंत ऐसी वेद ख्याती बोलली. ओज तेज ऐश्वर्ययुक्त क्षमा सौंदर्य वा सामर्थ्य संपत्ती वा नम्रता जेथ तेथ सर्वत्र ईश्वरची. ब्रह्मदेव म्हणे नारदासी भगवंत घेई नाना अवतारासी. अनंत रूपे अनंत नामासी वेदा मौन पडलेसे. भगवंताचे अवतार कथन श्री भागवताचे बीज जाण. तुवा करावे विपुली कारण द्यावे शिक्षण लोकांसी. राजा प्रार्थी श्री शुकासी कथावे तात्विक निरूपणासी. श्रवणे बंध मोक्ष स्वरूपासी हृदय प्रकटे भगवंत. हृदय चिन्मय करुणी ध्यानी हृदय काशी अद्भुतवाणी. तप करिगा ऐसे म्हणून अंतर्धान पावली. चतुश्लोकी भागवत ज्ञान भगवंत उपदेशिती ब्रह्मया लागून. ब्रह्म्याने दिले नारदा जाण नारद बदला व्यासासी. सर्ग विसर्ग स्थान पोषण उती मन्वंतरी ईश कथन. निरोध मुक्ती आश्रयन दशलक्षणे भगवताची. सर्वांचा आश्रय रूप राहिला असे उदकात. नारायण बोलती त्यास केली निर्माण सर्व त्याने. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे द्वितीयाध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु. संक्षिप्त श्रीमद भागवत अध्याय तिसरा स्कंद 3. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. महाभारती विदुरनीती एकोन कौरव करती अपमान. स्वजन गृह त्यागून विदुर हिंडे तीर्थांतरी. नाना तीर्थे फिरत फिरत यमुना तटी अकस्मात झाली उद्धवांची भेट. म्हणे सांगमात कृष्णाची. एकता श्रीकृष्ण नाम सान उद्धवाचे हरले देहभान. लोपला रे सूर्यकृष्ण जो काळाचाही काळ असे. श्रीकृष्ण विनवी माता पितियासी म्हणे विवंचलो आपल्या सेवेसी. राज्यपदी बैसवून उग्रसेनासी म्हणे मी दास तुमचा जाण. नाना दैत्य निर्दाळिले भूमी भारासी उतरविले. भारतीय रणी राजे मारिले. कौरवादी कही श्रीकृष्णे सकुल झाले मत्त. विप्रशापाचे करुणी निमित्त काळरूप कृष्ण अनुमोदत. प्रभास पट्टणी पातले तेथे प्याले मध्यवारुणी. एरक आणि शस्त्रे घेऊनी परस्परासी लढुनी. ब्रह्मशापे यादव संपले. भागवत सांगोन मजला म्हणे उपदेशावे विदुराला. अशी आज्ञा देऊन मैत्रेयाला गेले श्रीकृष्ण निजधामा. उद्धव गेला बदरिकाश्रमास विदुर जाय हरिद्वारास. धन्य विदुर एकनिष्ठ पाहता झाला मैत्रेया. मैत्रेयाचे होता दर्शन विदुर घाली लोटांगण. म्हणे तोडावे भवबंधन ज्ञानोपदेश करुणिया. श्री मैत्रेय विदुरासी सांगत्य सांगितले जगदुत्पत्तीशी. मुळी पाहणे भागवतासी कथा पुढारा एकाती. मैत्रेय सांगे विदुराप्रती विराट स्वरूपाच्या ब्रह्मादी विभूती. त्यांचे वंश प्रजापती राजवंश आणि मन्वंतरे. वर्णावी भगवंताची स्वतंत्रता आणि प्राण्यांची उत्पत्ती कथा. ज्ञानयोग कर्ममार्ग सोपा सांगा मजसी मैत्रेया. नाभी कमळात प्रगटून सृष्टी उत्पत्तीला उत्सुक होऊन चित्त एकाग्र करून ब्रह्मदेव स्तवी नारायण. गुणगान आपले श्रवण करता शुद्ध हृदयात आपण वसता. यज्ञ दान मार्गे आराधिता अक्षय फल दातृ मनुष्यासी. सगुण प्रीतीत निर्गुण वर्णन स्तुतीने मी झालो प्रसन्न. सृष्टीचे करी निर्माण श्रीहरी विधीच बोलले. प्रकृतीपासून 6 प्रकार विकृतीपासून 3 प्रकार. प्रकृती विकृती मिळून मिश्र 10वी सृष्टी होत असे. महतत्व महाभूत अहंकार इंद्रिय कर्म ज्ञानेंद्रिय स्थावर. पशु पक्षी अविद्या मानव देववर. सृष्टी रचिल्या ब्रह्मदेवे. करता कालगणना ब्रह्मदेवाची वर्षे 100 जाणा. त्यातील 50 संपली जाणा. द्वितीय परार्ध संप्रता आहे. पहिला परार्ध ब्रह्मकल्प दुसरा परार्ध वराहकल्प. म्हणून आपण करता संकल्प वराहकल्प उच्चारितो. तम मोह महामोह तम्मिश्र. अज्ञानवृत्ती निर्मून अंधता मिश्र. प्रसवनी 10 मानसपुत्र ब्रह्मातुष्ट जाहला. स्वदेह करुणी द्वाय भाग. शतरूपानी मनु स्वयंभुव. मैथुनजन्य प्रभा प्रारंभ तेथून या झालासे. पृथ्वी गेली रसातळात पाहुणी ब्रह्मा चिंताक्रांत. नाकपुडीतून अंगुष्ट मात्र वराह शावक अवतरले. पाहता झाला पर्वताकार. हिरण्याक्षाचा करुणी उद्धार. क्षिती स्थापली जलावर. सुरवर जय जयकार करीती.
कश्यपाची भार्यादिती संध्या समयी मागे रती हिंडत असतो रुद्रभूपती सांगे कश्यप हे ना बरवे उपदेश न मानी दिती कश्यप करी तिची तृप्ती द्वय कुपुत्र होतील म्हणती त्या गती प्राप्त श्रीहरी करी कश्यप म्हणती माझा पौत्र महाभागवत होईल ख्यात कीर्ती त्याची सर्वत्र दिगंत मानव वर्णतील दिव्य ऐशा वैकुंठ लोकी सनत कुमारादी महाभक्त येती जय विजय द्वारपाल त्यासी जाण्या करती अटकाव कुमार शाप देती दोघांसी जा मर्त्य लोकी म्हणती वृत्तांत कळता घन न्यासी आलंगती निज भक्ता जय विजयाशी शापिले हे तो बर्वे झाले मच्छिद्दे हे वर्तिले पुढे लीला करणे असे भागवत इच्छा तो प्रमाण कुमार करती प्रदक्षिण जय विजय नमस्कारुण गेले मागुते दिती गर्भी दिती प्रसविली दोन बाळे जय विजयाची झाले जुळे हिरण्यकशिपू हिरण्याक्ष बाळे नामे पावले दैत्य जगी पाहता श्री वराहासी हिरण्याक्ष करी गदाघातासी अभिजित शुभयोगेसी दैत्यवधावा म्हणे ब्रह्मा ब्रह्मा असे बाळ ज्याचा त्यासी सांगे विचार घटिकांचा कानशिली करिता प्रहार मुष्टीचा पडले कलेवर दैत्याचे नाना जीव नाना जाती नाना वेष्टी आणि समिष्टी देह नूतन धारण करुणी देव निर्मिले ब्रह्माने ब्रह्मदेवाच्या हास्य शृंगारा पसरून झाले गंधर्वाप्सरा पितृगण तत्परा झाले अभिमानापासूनी करण्या लोकरक्षण मनु निर्माण केले जाण करता तपच्चरण ऋषी तेने जाहले तप करता ऋषी कर्दम श्रीहरी होऊन प्रसन्न म्हणे कन्या अर्पेन मनुराजा तुझलागी कर्दम नेत्री अश्रुपात तेची बिंदू सरोवर ख्यात मनु स्वकन्येसह येत करी अभिवादन त्यालागी कन्या माझी देव होती तुची तिजला अनुरूपपती नारद मुखे एकली कीर्ती पाणी ग्रहण करी आता कर्दमासी करुणी निज जामात निज कन्येसी अलंगित सुखे नांदा ऐसे म्हणत मनु ब्रह्मावरती परतला इकडे कन्या देव होती पती सेवा झाली करती सकळ ही त्या गुणी दुर्मती प्रसन्न केले कर्दमासी स्वसामर्थ्ये विमान बनवूनी त्यात हिंडे सपत्निक मुनी नाना क्रीडा करी आनंदोनी त्यासी कन्या नऊ होती श्री कपिल रूपे कालांतरी श्रीहरी प्रकटे देव होती उदरी मरीचादी परतले नदी तिरी त्या कन्या अर्पी कर्दम स्वस्थानी जाता कन्यापती कर्दमानी केली कपिलसुती ब्रह्मी लावले चित्तासी सद्गतीसी पावले अहम मम माया पाश तोडण्या तुची समर्थ ईश देवहूती प्रार्थी कपिलास बिंदू सरोवर आश्रमी श्री कपिल भगवान म्हणती मातेसी धरावा संत संगतीसी ध्यावावे मम चरणासी नित्य शुद्ध मार्ग हा अनादि निर्गुण प्रकाश तुची आत्मा आद्य पुरुष प्रकृती आश्रय करी विश्व जगदुत्पत्ती कारण जे सर्वांभूती समभाव सर्वाठाई मीच देव मन मनाची दृढ नाव स्वधर्माचरणे पार पाविजे इंद्रिया विषयापासून काढणे आत्मस्वरूपाकडे वळवणे यासीच मी योगज म्हणे जाण निश्चय देवहूती करावे स्वधर्म पालन अधर्म परधर्म त्यागून सदा संतोष मानून भगवान नाम घोष करी संत चरण सेवून करून या शुद्ध मन माझे करावे जी ध्यान अष्टांग योग अचरावा निष्कर्म कर्मे सकळ जरी मज लागे ती अर्पण करी माझे लागले वेळ खरोखरी तो मदभक्त थोर जाणावा सर्वात्मका मज ईश्वरासी नित्य भजावे भक्तीशी भक्तियोगीची तू मजसी अवलंबिसी पावशील स्वर्ग आणि नरक लोक या भूतलावरी देख जो भोगती दुःख अनेक पाप भोगणे न सुटेची सुकर गधर्भ श्वान योनी याच जाण नरक खानी नाना योनीत दुःख भोगोनी भाग्य लाभे नरदेह गर्भगत दुःख 9 महिने देवा विनवी सोडवा यातने जन्मा येता सर्व विसरणे काम मदात आयुष्यवेची जीव केवळ भोगासक्त ते तो सुकरा समान असत म्हणून नित भजने भगवंत पुनरावृत्ती टाळाया नाना शस्त्रांच्या कथिल्या वाटे एकच देव अनेक भासे वस्तुतः ईश्वर एक असे ब्रह्म हा तो अनेकांचा तू सर्वार्पण भावाने भक्तीने श्री हरिसी भजने भक्ती पाविजे वैराग्य ज्ञाने तेने ब्रह्मदर्शन होय गे एकोणी पवित्र कपिल गीता देवहूतीची गेली मोहममता भक्ती ज्ञान झाले चित्ता आश्रमी राहिली योगाचरणी समाधी अवस्थेत निरंतर स्थान सिद्धपद नामे थोर मातृगया सिद्धपूर म्हणती आजही त्या ठाया समुद्र काठी कपिल मुनी ईशान्येस राहिले जाऊनी तेथे समाधी लावोनी एकचित्ते बैसले ते इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे तृतीय अध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु संक्षिप्त श्रीमद भागवत अध्याय 4 श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय पुत्रिका धर्मे करून रुचीस दिली आकुती जाण प्रसूतीस दक्षा लागून स्वयंभुव म्हणून दिल्या मूर्ती पावली कीर्ती नरनारायण जन्म घेती द्वापारी कृष्णार्जुन ख्याती वंश दक्ष प्रजापतीचा पूर्वी ऋषींचे सत्रात दक्ष प्रजापती आले सभेत सर्व दक्षाशी उत्थापन देत ब्रह्मा शिवा खेरीज अनादर वाटला दक्षाशी दक्ष भृगुने शापिले शिवासी या प्रसंगे निमित्तेसी ते उदासीन राहिले यक्ष गंधर्वाच्या विमान पंक्ती आकाशमार्गे जाता देखिल्या सती माहेरी जावे वाटे चित्ती म्हणे सती भूतनाथा दक्ष कर्मट महागर्विष्ट त्यास न कळला मदभाव श्रेष्ठ जरी जाशील पितृगृहास अपमानितील तो तुझ पाही दक्ष मंडपी येता सती सत्कार न करीच प्रजापती नाही हविर्भाग शिवाप्रती पाहुनी कोपी सती बहु शिवनिंदकापासून माझा जन्म यास्तव हा देह न ठेवी जाण प्रदीप्त करी योगाग्नी कर्पूर्वत देह जाळला वृत्तांत सांगता नारदाने जटा आपटली शिवाने त्यातून उत्पन्न वीरभद्राने दक्ष शिर टाकिले यज्ञकुंडात भृगूच्या उपटवून दाढी मिशा दंत विरहित केला पुषा भागाची करुणी नेत्रदशा कैलास पर्वती परतले ब्रह्मा घेऊन देव ऋत्विजासी वेगे पातला कैलासासी विशाल वटवृक्षाच्या छायेसी कर्पूर गौरास देखिले ब्रह्मदेव
देवाने क्षमा याचून कथिले दक्ष यज्ञ विध्वंसन आपल्याच यज्ञ भागातून आज हा यज्ञ पूर्ण हो. देवमाया मोहित अज्ञजन मी करी त्यांचे अपराध स्मरण दंडित असे मूढजन धर्ममर्यादा रक्षणार्थ शिवाने कथिल्याप्रमाणे देव करते झाले जाणे यज्ञ संपन्न होता क्षणे महाविष्णू प्रगटला. उत्तान पदास भार्या दोन सुनीती सुरुची प्रिय जान ध्रुव सुनीतीचा बाळसान तात अंकी इच्छा बैसन्या सुरुची त्याचा धिकार करी म्हणे नारायण प्रसन्न करी ध्रुव निघाला वनांतरी श्री नारदे त्यास उपदेशिले ध्रुवाने मधुवनी तप केले प्राणारोधे देव व्याकुळले भगवंते सर्वा निर्भय केले भेट देईन मी ध्रुवा. श्री विष्णू प्रगटे मधुवनात ध्रुवनयनी अश्रुपात पृथ्वी प्राप्त समुद्र वलय अंकित आणि कस्थान अढळपदीचे श्रीहरी पावले अंतर्धान ध्रुव बाळ नगरात परतून त्यास राज्यपद देऊन राजा निघे वनांतरी. सुरुची मातेचा पुत्र उत्तम गेला मृगशेयशी जाण दक्षवधी उत्तमा लागून ध्रुव यक्ष संहार आरंभी यक्ष संहाराचे वर्तमान कळता म्हणू ये धावून यक्ष कुबेराचे दास जाण समजावी ध्रुव बाळा मान द्यावा श्रेष्ठासी कृपा करावी कनिष्ठाशी तोषावे कुबेरासी उपदोषोनी पौत्रा परतले कुबेर दिदला ध्रुवासीवर ध्रुवे केले राज्य दूर जाता झाला बद्रीद्वार अष्टांग योग अचरला. श्रीहरीचे पार्षद त्वरित विमान घेऊन आले तेथ मृत्यूच्या डोई पाय देत ध्रुव वैकुंठी पोहोचला. ध्रुवाचा वंश विस्तारात अंगराजा झाला त्यात अधर्माची कन्या सुनीतेस कुपुत्र वेन झाला वेनाची पाहुणी वृत्ती अंगराजा झाला कष्टी निघून गेला वनाप्रती म्हणे चित्त ठेवीन हरिपायी राज्यपदी बैसला दुष्टवेन करी साधूंचा अवमान म्हणे न करावे यज्ञ साधन ऋषी हुंकारे मृत्यू पावला राजाहीन राज्य पाहून ऋषी करती वेन जांघा मंथन पुरुष उत्पन्न झाला जाण निषाद म्हणती त्यास ऋषी करिता वेन बाहू मंथन तेथे युगल झाले निर्माण पुरुषा पृथु नाम अर्ची म्हणती स्त्रियसी ऋषी करती पृथ्वाभिषेक राज्यपदी बैसविला देख स्तवनीय ऋषी असे एक माझी स्तुती नका करू. सुत मगध बंदीजन म्हणती तू नारायण प्रजेस करविषयी स्वधर्माचरण अधर्म्यासी दंडशील अंतर्जनाशी कधीन दंडशी शत्रुस असहाय्य अससी संत सेवक विष्णुभासी सदा प्रेमळ स्वजनांचा पृथ्वीने धान्य बीज ग्रासोन पृथून घेतला धनुष्यबाण पृथ्वीवर रोखताची क्षण मानवदेही प्रगटली मी ना अपराधी पृथुराया शरण आले तुझ्या पाया रक्षण करी दीनदळा पृथ्वी विनवी राजासी आचार भ्रष्ट होता लोक मी चिगिळी औषधी समस्त दोहन करते नेमून यास्तव दोहन सर्व मिळवावे एकोणी पृथ्वीचे संभाषण नेमिले वस पात्र जाण पृथ्वीला समतल करून ग्रामदुर्ग पट्टने निर्मेली पृथुशत अश्वमेध करी इंद्र पाखंडी वेशधारी यज्ञाश्वाचे हरण करी सांगता यज्ञी पुन्हा पृथुपुत्राने अश्व आणले परत पृथून केले धनुष्य सज्ज ब्रह्मा म्हणे न उचित इंद्र तर यज्ञाचे अंग असे पृथूने केला यज्ञ पूर्ण प्रकटला यज्ञ नारायण हरीची आज्ञा मानुनी प्रमाण इंद्रादिदले अलिंगन जय जयाजी लक्ष्मीपती तुझे नाम गुण श्रवणासी देई सहस्रकर्ण मजसी तौचरणांचा आश्रय दे राजा प्रवेशला स्वनगरी औदर्याची कार्य करी परदोष पाहण्याची वृत्ती म्हणे सोडा प्रजाजन हो एकदा राजा निजसवेसी उपदेश करत असता प्रजेशी सनतकुमार आले गगनमार्गेसी रायानी त्यासी पूजिले पृथुराजाची पाहुण भक्ती सनतकुमार प्रसन्न होती त्यासी उपदेश करती भवसागर पार करण्याचा राज्य सोपवून पुत्रासी पृथ्वीने आचरले योगासी देह मिळवून पंचभूतासी गेला परधर्मासी अर्चिसवे विजिताश्वाचा पौत्र बहिर्षद यज्ञ केले असंख्यात भूदर्भात छादित करीत त्यासी पुत्र झाले प्रचेतस जात असता ते वनात रुद्र त्यांना उपदेशत म्हणे जपता रुद्रगीत हरितुष्ट होईल प्रचितस आराधिती श्री विष्णुस प्राचीन बहिर कर्मासक्त त्यास करण्यात ज्ञानोपदेश देवर्षी नारद पातले यज्ञी केला पशुघात होता तुझा अंत सूड घेतील ते म्हणत पुरंजनाख्यान सांगितले पुरंजन भारे सहवर्तमान सुखोपभोगी असे मग्न अज्ञान भावे दशा जाण म्हणून सद्गुरुनाथ भजावा पुरंजन गेला मृगयेस परतून येता राजगृहास न विचारता गेलो म्हणत अनुनयन करीतसे भार्ये प्रती राजा पुरंजन आणि कराज्ञी नामजीचे पुरंजनी अनेक कन्या पुत्र प्रसवनी धन्य धन्य मानती ते चंडवेग नावाचा गंधर्वधिपती अनेक काळ यवनाधिपती लुटालुट करी सर्व प्रांती जारा कन्या काळाची यवनाधिपतीने केली स्वारी उद्ध्वस्त केली पुरंजनपुरी राजा मारला सपरिवारी पुनर्जन्म विदर्भ गृही वैदर्भी तिथली मलय ध्वजासी तो तिला घेऊन गेला वनासी योग मार्गे त्यागुनी देहासी मलय ध्वज मुक्त झाला वैदर्भी करी महाविलाप पातला तेथे मित्र अविज्ञात शुद्ध बोध करुणी तिज तेने झाली मुक्तिबंधन प्राचीन बहिराजासी सांगून या रूपकासी नारदे केली उपदेशासी राजा मनी बोध करी मन हेची सर्वास कारण मनची घडवी जन्ममरण मनची होईल तारक जाण ते मन लावी हरिचरणी नारदाचा उपदेश ऐकून राजा झाला प्राज्ञ कपिलाश्रमी जाऊन स्वरूपता मुक्ती पावला प्रचेतस करीत होते उपासन त्यासी विष्णू झाले प्रसन्न म्हणे मरीषा भार्या जाण जी कन्या अप्सरा प्रमलोचाची प्रचेतांनी वरिले मरीशेसी पुत्र उपजला पूर्वीचा दक्ष प्रजापती म्हणे आचरू कर्मासी ते समर्पित असो तुझं पुत्र हाती राज्य सोपवणी पश्चिम तीरी राहिले जावोनी तेथे नारद मुनींनी उपदेशले प्रचेतास प्रचेतांनी करुणी आराधना पावले श्री हरिचरणा झाले उत्तानपादाचे वर्णना परिसावा वंश प्रियव्रताचा इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे चतुर्थाध्याय हा श्रीकृष्णार्पणमस्तु. संक्षिप्त श्रीमद भागवत अध्याय 5 स्कंद 5 श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रियव्रत होता नारदा समवेत त्यास करण्या कर्म प्रवृत्त ब्रह्मदेव पातले शीघ्र प्रियव्रतास उपदेशाया एकूण ब्रह्मदेवाचे वचन बहिष्मती सवे करुण लग्न अग्निध्रुवादी पुत्र ऊर्जा स्वाती कन्यारत्न
शुक्र ऊर्जा स्वातीस देवयानी झाली. अंती राजा प्रियव्रत सर्वसंग परित्यागी होत गमन केले वैकुंठाप्रत. नारदोपदिष्ट मार्गाने प्रियव्रताचा ज्येष्ठ सुत अग्निध्र जंबूद्वीपनाथ तपकरिता पुत्रप्राप्त्यर्थ त्याने वरिली पूर्वचित्ती त्यास झाले नाभीसह 9 सुत. जंबूद्वीपाचे केले 9 भाग 9 पुत्रा ते दे सत्वर. अप्सरलोकी पातला नाभीची भार्या मरुदेवी जाण तिने पुत्र प्राप्त्यर्थ केला यज्ञ. प्रकट झाले यज्ञ नारायण देती वरदान पुत्राचे. वाताशनी तपस्वी ब्रह्मचारी धर्म आचरोनी दावण्या हरी. अवतार घेई मरुदेवीचे उदरी शुद्ध सत्वमय वृषभजो. इंद्रे कोपोनी न करता वृष्टी वृषभ सामर्थ्ये तृप्त झाली सृष्टी. भार्या ज्याची नामे जयंती भरत ज्याचा ज्येष्ठ सुत. उपदेशिले पुत्रा ते वृषभदेवे म्हणे तपचरणे वर्तावे. सेवा भक्तीने गुरुशी तोष व्हावे. तितिक्षा वृत्ती ठेवावी. धरावे संत चरण मत कथा करावी श्रवण. सद्गुण कीर्तनी असावे मग्न निर्वैर असावे समिष्ट. भारता देऊन राजभाग वृषभ अचरता झाला योग. अष्टसिद्धी प्रकटल्या चांग परी अखंड चित्त ब्रह्मरूपी. ब्रह्मरूप वृषभदेव न भोगी सिद्धीचे वैभव. हरिपदी ज्यांचा दृढभाव ते न गणती सिद्धी ते. वृषभदेव शिरोनवनव्यात आपला अवतार करी समाप्त. निवृत्ती तृष्ण ते वृषभ नमस्कार त्या वृषभासी. वृषभाचा भरत ज्येष्ठ सुत त्यासी झाले 5 सुत. करता यज्ञ बहुत रधी हरी प्रगटला. राज्य अर्पुन निज सुता हरिहर क्षेत्री झाला जाता. सूर्यनारायणाचा ध्याता कालक्रमी राजा भरत. भरत राजा साधकोत्तम करीत असता नित्यनेम. नदी तटा आली हिरण तिने सिंहगर्जना ऐकली. हो भयाक्रांत गर्भ प्रसवली पात्रात. तत्काळ पावली पंचतत्व शावक संभाळिले भरताने. मन होते हरिणी चिंतात त्या काळी पावला पंचतत्व. जन्म हरिणीचा झाला प्राप्त पूर्व पुण्ये आठवे त्या. सांडोनी अप्त स्वजन करी ईश्वर चिंतन. नदी पात्रात शिरोन प्राण सोडला भरताने. तो पुढील जन्मी पाही अंगिरा गोत्रात उत्पन्न होई. शेतात राखण करण्या लागी बंधुजनी ठेवले त्या. शूद्र राजा होता एक अनुष्ठान करी पुत्र प्राप्त्यार्थ. खडग घेऊन हातात मारण्या आला भरतासी. महामाया जगदंबिका प्रगटली तेव्हा श्रीकामिका. परमहंस स्थिती जड भरता म्हणून निरक्षिले श्रीहरीने. सिंधू सैवीर देशाचा नृपती नामे राहुगण होता ख्याती. राजदूतांनी पाहिले जड भरतासी जुंपीला पालखी वाहण्यासी. राजा उपरोधे बोले जड भरतासी कृष बहुतची झाला अससी. जड भरत बोले उत्तरेशी बोलूनी वृथा झालासी श्रमी. एकोणी ज्ञानयुक्त भाषण झाला चकित राहुगण. उतरोनी धरले चरण म्हणे अपराध क्षमा करणे. जड भरत म्हणे राहुगणास विषयासक्त मनसायास. तेची करिता हरिचिंतनास मुक्त करीतसे जीवासी. संत कृपा झाल्या वाचून हरिप्राप्ती नोहे जाण. धन्य संत समागम हरिकृपेने प्राप्त होय. अवधूते राहुगणरायासी सांगोनी भावाटवीचे रूपकासी. पूर्ण बोध करविला त्यासी धन्य झाला राहुगण. श्री संत चरण राजोभिषेक हेची हरिकृपेचे साधक साम्यक. तपतीर्थ यज्ञाधिक न त्या शक्य हरिकृपा. शुकदेव कथिती परीक्षितासी भरतवंश विस्तारिसी. भक्तियोग प्राप्ती झाली रायासी अंती सुयशे राजा विराजे. सप्त द्वीप 9 खंडे वर्णन शुक्राचार्य सांगती त्याचे परिमाण. 9000 योजने विस्तीर्ण एसी आहे ती 9 खंडे. इला वृत्त खंडात शंकर भगवान राहती पार्वतीसह वर्तमान. समाधियोगे करती चिंतन भगवान संकर्षण उपासती. भद्राश्व खंडात भद्रश्वा उपासी धर्ममय हयग्रीवा. ध्यायी नरसिंह रूपा हरिवर्षात प्रल्हादराव. केतू मालवर्षामध्ये लक्ष्मी उपासी कामदेवाते. मत्स्यावतार भगवंताचे मनो आराधी रम्यक खंडात. हिरणमय नामे खंडात आर्यमा उपासते कुर्मास. आराधी यज्ञवराहास भूमी उत्तर कुरु खंडात. किंपुरुष खंडामध्ये हनुमान श्रीरामाचे करीतसे ध्यान. भरतखंड धन्य धन्य भक्ती मुक्ती लाभे येथे. भरतखंडी जे जन्मले ते सुरांतिका वंदे झाले. जे का हरी भक्ती तरंगले धन्य झाले नरयसे. जंबूद्वीप लक्षद्वीप श्वाल्मली द्वीप कुशद्वीप कौंचीद्वीप शाकद्वीप पुष्कर द्वीप 7वे. सप्तद्वीपासी क्रमे वेष्टित असती समुद्र ही 7. क्षार युक्षुरस सुरागृत क्षीरदधी शुद्ध असे. आता सांगो सूर्यवर्णन त्याची गती दक्षिण उत्तरायण. सूर्याचा सारथी अरुण सप्तरथ वाहती रथासी. सूर्याचेनी भ्रमणाने होती संवत्सर ऋतू पक्ष आयने. सूर्याचेनी अधिष्ठाने स्थिती जना जगताची. चंद्र रवी तेजदायक गुरु पावसाचा कारक. बुध दुष्काळाचा सूचक शनी मंगळ अमंगल जाना. ध्रुव स्थानाचे वर्णन ज्योतिचक्र शिशुमार म्हणून. आधिदैविक रूपात भगवान ग्रह नक्षत्र तारकामध्ये. सूर्यमंडला खाली जाण राहूचे आहे स्थान. विद्याधर सिद्धचारण मग यक्ष राक्षस पिशाचादी. अतल वितल सुतल तलातल महातल रसातल शेवटी असे पातळ. हे विवरे भूमीखाली पाताळाचे तळी अनंत. त्यास संकर्षण म्हणतात. रुद्र आकरा निर्माण करत करती संहार विश्वाचा. कर्म करुणी जीवविरती उत्तम अधम गती पावती. घडे कर्मानुसार गती कुणी नरकी कुणी स्वर्गी. जेथ नाही पाप पुण्य जेथ न सरे ज्ञानाज्ञान. जेथे नुरे ध्यानाध्यान तेथे वसे श्रीहरी. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे पंचमाध्यायाः. श्रीकृष्णार्पणमस्तु. संक्षिप्त श्रीमद भागवत अध्याय 6 स्कंद 6. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरीचे नाम धन्य न जाये इहलोक सांडून. तारितसे जीव अज्ञ गुणावगुण नच पाहे. कन्या कुब्ज नगरासी अजामेळ महाभ्रष्ट पापराशी. अंतकाळी पाहता यमदुतासी पुत्रा नारायणा हाकमारी.
अंतकाळी नाम उच्चारित शब्द अजामिळ झाला शुद्ध, पश्चातापे होऊन दग्ध विरक्त झाला संसारी. विष्णुदूतांनी अजामिळासी विमाने बैसविले आदरेसी, नेले वैकुंठ लोकासी नाम महात्म्य अगाध हे. हरीची भक्ती हरीचे नाम हाचे आहे मुख्य धर्म, नित्यनामी करता नेम भवश्रम नेनती हरिदास. नामस्मरणी जया प्रीती त्यांना न पिळावे कदापि, जे का विमुख मुकुंदासी त्यांना अनावे यमसदनी. प्राचीन बहिरचे पुत्र प्रचेतस त्याचा पुत्र दक्ष प्रचेतस, पठिता हंसयुक्त नामक स्तोत्र प्रकट झाला पुरुषोत्तम. प्रशंसा करुणी दक्षाशी आज्ञा केली सृष्टीवृद्धीची, अस्रिकी नामक भार्या त्यासी सांगून या गुप्त झाले. दक्षास अस्रिकीपासून हार्यश्व शबलाश्व पुत्र झाले जाण, नारदाने भेटता त्या लागून निवृत्ती मार्ग उपदेशिला. हे कळता दक्षासी क्रोध आला बहु त्यासी, तेने शापिले नारदासी करशी भ्रमण सदा म्हणे. घातल्यावर ब्रह्मदेवाने समजूत दक्षाने उत्पन्न केल्या कन्या 60, त्यांची वंशपरंपरा त्रैलोक्यात आज पसरली असे. त्वष्टा पुत्र विश्वरूप जाण, देवगुरु झाला कारण बृहस्पतीचा केला अवमान. इंद्र असता सिंहासनस्थ गोविंद गायी अनसज्जन, ज्यावरी अनुग्रह करती जाण त्यांचेच होई कल्याण. तस्मात गुरु आश्रयावा विश्वरूप इंद्रासी, नारायण कवच उपदेशी तेने इंद्र विजयी होसी विधी विधान सांगितले. इंद्रे कवच धारण केले सकळ दैत्यांशी जिंकिले, त्रिलोकीचे राज्य मिळवले श्रेष्ठ पाठ कवचाचा. विश्वरूपाची जननी मातळ कुळ दैत्यखानी, म्हणून देवासी चोरोनी हवीर दे दैत्यांना. इंद्रास कळता भेद तया आला बहुक्रोध, विश्वरूप शिरांचा केला छेद ब्रह्महत्या घडली तया. त्वष्टाने केले दक्षिणाग्नी हवन, वत्रासुर केला निर्माण देव भगवंता गेले शरण. गिळिता शस्त्रास्त्रे वृत्राने प्रकट होनी भगवान, उपाय सांगती सुरा लागून दधीची ऋषीसी जाऊनी शरण. असती त्यांच्या मिळवाव्या त्याचे करावे वज्र निर्माण, इंद्र घ्यावे शस्त्रे जाण जेने वत्रासुर नाशन. इंद्र हस्ते घडेल हो धन्य दधीची सत्पुरुष, निज देह दिदला सुकार्यार्थ विश्वकर्म्याने निर्माता वज्रास्त्र. इंद्र आव्हानी वत्रासुरा योगमार्गी देहत्याग, आथवारणी मरणे चांग हे जाणावे परमभाग्य. वदे वृत्र स्वसेनेशी दधींच्या ऋषीचेनी तपोबळे, आणि श्रीहरीच्या कृपा मेळे वज्राचे तेज असे आगळे. इंद्रासी म्हणे वत्रासुर जिकडे हरी तिकडे विजय, म्हणून माझा होईल पराजय. माझे मनी वासनालय हरिभक्तांचा होईन सेवक. स्वकर्माने संसार चक्रात माझे मन असे भ्रमत, श्रेष्ठ कीर्ती भगवत भक्त त्यांचे ठाई लागो हे. इंद्र आणि वत्रासुर युद्ध करती घनघोर, नारायण वर्म स्मरे इंद्र तेने त्याचे रक्षण झाले. शिर पडता भूमीवर आत्मज्योत निघाली प्रखर, धन्य धन्य वत्रासुर झाला मुक्ती भगवत स्वरूपी. वत्रासुराचा वध करिता इंद्रा लागली ब्रह्महत्या, ऋषी इंद्रा पाचारिता अश्वमेध करविला. यज्ञ पुरुष नारायण त्यांच्या ध्याने केला यज्ञ, त्याचे नाम पतित पावन ब्रह्महत्या पाप गेले. वृत्रासुर दैत्य तमोगुणी काय कारणे हरीचे चरणी, एकोणी परीक्षित्यवाणी शुकवदती वृत्रपूर्वजन्म. चित्रकेतू राजा भौम सांगे अंगिरास दुःखाचे कारण, अंगिराने चारू सिद्ध करून दिधला महाराणीस. राणीस यथाकाल पुत्र झाला, सौती विखार देती बालकाला. पुत्र शोक होता रायाला तिथे पातले दिव्य पुरुष, म्हणे सांडी पुत्र शोक कनवाचा पुत्र कैचा जनक. सकल संबंध मिथ्य देख विवेक चित्ती धरी बापा. चित्त दे भगवत चरणासी इंद्रिय निग्रह जर करसी, पावसी संकर्षण देवासी वदले दुर्वास नारद. नारद झाला उपदेशित जप केला अंतकरणात, संकर्षणाचे दर्शन होत धन्य झाला चित्रकेतू. वदले भगवान संकर्षण तुझ शुद्ध भक्ती दिली जाण, माझे जयाला विस्मरण जन्म मरण तो पावे. विमानी बैसोन भ्रमत असता शिव वामंगी गिरिजेस पाहता, चित्रकेतू उपहास करिता शाप मिळे असुरयोनीचा. हात जोडून चित्रकेतू म्हणत मी शापाचा स्वीकार करीत, तुझ्या चरणी प्रणिपात शापानुग्रह मज समान असे. असो मागील अनुसंधान कश्यप आदिती संतान, कथिले त्वष्टया दित्यान कथितो वंश दितीचा. कश्यपे दिला नेम पुसवन इंद्र करी कपट शुश्रूषण, यास्तव दितीचे पुत्र मरुदगण पावले देवेंद्रामुळे. एका पुसवन व्रत विधान प्रारंभ मार्गशीर्ष प्रतिपदेपासून करोनी षोडशोपचार पूजन, व्रतस्थ राहावे विष्णुप्रती. सांगतादिनी कार्तिक मासात चारू शिजवावा दुधात, देऊनी 12 आहुती होमात शेष चारू द्यावा पत्नीशी. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे षष्ठाध्यायाः. श्रीकृष्णार्पणमस्तु. संक्षिप्त श्रीमद भागवत अध्याय 7 स्कंद 7. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. वैराने वा भक्तीने, भयाने वा स्नेहाने, कामाने वा उपायाने मन लावावे हरिपायी. दितीचे द्विय पुत्र युगुल रावण कुंभकर्ण प्रबल, दंतवक्र आणि शिशुपाल लीन झाले हरिपायी. नारद सांगती कथानक विष्णूने वधिला हिरण्याक्षास, भातृवधाने संतप्त हिरण्यकशिपू झालासे. हिरण्यकशिपू करी सांत्वन शास्त्र संमंत बोले वचन, केले शोकनाशक निवेदन माता वहिनी पुतण्याचे. हिरण्यकशिपू तप करिता ब्रह्मा झाला वरदाता, हिरण्यकशिपू झाला वदता शस्त्रास्त्राने मज मरण नको. नसो दिवा वा रात्री आकाश वा भूमीवरी, घरात वा बाहेरी मृत्यून यावा सर्वथा.
ब्रह्मदेवे वर दिला, दैत्य त्रिलोक्य विजयी झाला, नाना भोग भोगू लागला, परिभोगे तृप्ती नोहे. हिरण्यकशिपूस 4 सुत, ज्येष्ठ प्रल्हाद भागवत भक्त, तो चराचर पाहे आत्मवत, परी पिता त्याचा द्वेष करी. शिकविण्या प्रल्हादास गुरु नेमिले षंडामर्क, दैत्य विचारी पुत्रास, काय शिकलास गुरुग्रही. नवविधा भक्ती उत्तम, प्रल्हाद बोलिता श्रेष्ठ वचन, पिता होनी क्रोधायमान, नाना प्रकारे छळे पुत्रा. प्रल्हाद सांगे प्रिय मित्रासी, दुर्लभ शरीर मनुष्यासी, भजता मुकुंद चरणासी, कल्याण आत्यंतिक होतसे. भगवंता स्वात्मनिवेदन, हे निर्मळ दुर्लभ ज्ञान, नरनारायण देती नारदा कारण, तेने मजला उपदेशिले. परिसोनी प्रल्हादोक्ती, आश्चर्य दैत्य बाळेंचे चित्ती, तुझला कळले कोणे रीती. नारदोपदेश कै झाला, प्रल्हाद म्हणे बाळकासी, माझा पिता गेला तपासी, इंद्रे हरिले मनमातेसी, स्वश्रमासी नेले नारदे. तीच भागवत धर्म उपदेशिला, म्या गर्भात एकला, भक्ती हवी हरिप्राप्तीला, आत्मभाव पहा सर्वांभूती. एकोणी प्रल्हादाचे भाषण, बालक करू लागले हरिभजन, दैत्य बोले प्रल्हादा लागून, धडा वेगळे करतो शिर तुझे. हातामध्ये खडग घेऊन, म्हणे कुठे तुझा नारायण, स्तंभी प्रहार करता जाण, नरसिंह रूप पाहता झाला. नरसिंहाने द्वारी मांडीवर, दैत्याचे फाडले नखी उदर, मिळवणी येती देववर, करती स्तवन भगवंताचे. ब्रह्मादिक जरी स्तुती करती, समीप जाण्या सर्वच भीती, ब्रह्मा म्हणे प्रल्हादाप्रती, भगवंतासी शांत करी. प्रल्हादे करता दंडवत, नरसिंह प्रेमे कुरवाळीत, म्हणे तारावे जीव संतप्त, वदला प्रल्हाद नरहरिते. नरसिंह वदे प्रल्हादासी, आरूढ होई सिंहासनासी, बंदमुक्त होई कर्म करोनी मनिष्ठा. त्रिपुरे माया सुराने निर्मिले, दैत्य देवांना त्राही केले, शिवे तया भस्मसात केले, म्हणून झाले त्रिपुरारी. अचरावी धर्माची लक्षणे, आत्मबुद्धी मनुष्यात ठेवणे, अखंड जगदीशास स्मरणे, तेने प्रसन्न जगदात्मा. पतीशी भजे जी हरिभावे, ती इहलोकी सुख पावे, देहांती उत्तम गती पावे, हे पतिव्रता लक्षण. गुरुग्रही निवासकाने, असावे मितभुक्त जतेंद्रियाने, स्वस्त्री खेरीज संगवर्जने, अनासक्त असावे वानप्रस्थी. संन्याशास त्याग विशेष, राहोत सहजावस्थित, वृत्ती बालोन्मत पिशाचवत, राहावे आत्मानुसंधानी. मधुमक्षिका आणि अजगुरु यांना मानावे आपले गुरु, तारण्यास भवसागरू, निंदास्तुती वर्जावी. गृहस्थाने क्रिया करून, भगवंतासी करावे अर्पण, संत महंताचे मुखातून, हरिकथामृत सेवावे, करावे पंचमहायज्ञ, देवपूजन श्रद्धादी तर्पण, पर्वकाळी दानधर्म, द्वेष कुणाचा न करावा. पूर्ण ब्रह्म आहे अन्न, श्रीहरीशी करावे जी अर्पण, करोनी अतिथीचे हे पूजन, मग आपण जेवावे. ज्या ठाई विषयासक्ती, सदा ज्याची लोभी वृत्ती, नष्ट होय पुण्य सत्कीर्ती, दारुण शत्रू लोभ हा. कर्माचे 2 प्रकार, प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर. वृत्तकर्मे प्राप्त संसार, भक्तिकर्मे मोक्षप्राप्ती. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद् भागवत महापुराणे सप्तमाध्यायाः. श्रीकृष्णार्पणमस्तु. संक्षिप्त श्रीमद् भागवत अध्याय 8 स्कंद 8. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. जो स्वतः सर्वांसी पाहत, परंतु कोणासही न दिसत, सर्वज्ञेश्वर भजा नित्य, ऐसे स्वयंभूव बोलला. स्वयंभूव सुरोचिष उत्तम, कलाक्रमे अवतरले भगवान, गजेंद्रासी तारिले नकरापासून, श्रीहरीने तेधवा. क्षीर समुद्राने वेष्टित त्रिकुट नामे होता पर्वत, तेथे वरुणाचे उद्यानात होते सरोवर ऋतुमत. गजेंद्र जलप्राशाया आला, मगरीने त्याचा पाय धरिला, उपाय न चाले सुटण्याला, शरण गेला श्रीहरीसी. गजेंद्राची एकूण स्तुती, श्रीहरी धावला त्वरिती, कमळ उचलोनी सांप्रती, आर्पिले कष्टी गजेंद्राने, हरिने सोडले निजचक्र, तेने फाडिले नक्रमुख, भक्त गजेंद्र केला मुक्त, राखिले ब्रीद स्वतःचे. गंधर्व श्रेष्ठ हुहू नामक, देवल शापे झाला नक्र, त्याशी स्पर्शिता हरीचे चक्र, दिव्य देहधारी झाला तो. इंद्रद्युम्न राजा तपोघ बसती, अगस्ती शापे झाला हत्ती, परिपावला उत्तम गती, होती म्हणून पूर्वोपासना. 5वा मनू रैवत, 6वा चाक्षुषतो चाक्षुपुत्र, देवासुर युद्धात पराजित. इंद्रादी ब्रह्मास शरण आले, ब्रह्म्यादी गेले वैकुंठासी, आराधिती श्री विष्णूशी, तुची हितकारक सर्वांसी, करी संतुष्ट जगसारे. दिव्य स्तुती एकोणी, म्हणे दैत्यांशी संधी करुणी, समुद्र मंथन आरंभोनी, कार्य इच्छित साधावे. देवदानव दोघे मिळूनी, मंदार आणला उपटोनी, वासुकीची दोरी करुणी, क्षीरसागरी पातले. देवांनी दैत्याचा पुरविला हट्ट, धरिले सर्पाचे शेपुट, कूर्मरूपे हरी आधार देत, जाऊ मंदार बुडे सागरी. प्रथम हलाहल उत्पन्न, सुखी व्हावे प्रजाजन, म्हणून प्राशी पंचानन, नीलकंठ नाम शोभले. कामधेनु उच्चश्रवा ऐरावत, कौस्तुभरत्न अप्सरा पारिजात, लक्ष्मीवरुणी धन्वंतरी हस्त, अमृत निघले मंथनातून. अमृत कलश पळविला दैत्यांनी, भांडू लागले अतिमोहातुनी, भगवंताने रूप धरिले मोहिनी, कामोद्वीप सर्वचित्ती. दैत्यांची मोहिनीवर प्रीती, राहूसह देवास अमृत वाटे, विष्णू राहूचे शिरछेदिती, परिमस्तक अमर झाले. देव घेती विष्णू आश्रय, जेथे विष्णू तेथे जय, म्हणून घ्यावा ईश्वराश्रय, करणे यज्ञ संसारी. गुप्त झाली श्री मोहिनी, आपण फसलो हे पाहुनी, आसुरानी माया निर्मुनी, देवासुर संग्राम आरंभिला. ब्रह्मा पाठवी नारदासी, नारदे समजाविले देवासी,
युद्धी परावृत्त केले देवासी असुर संहारा कारणे अवशेष राहिले असुर बलीसह गेले अस्ताचलावर सर्वांसी उठविती सत्वर शुक्राचार्य संजीवनीने एकुणी मोहिनी वृत्तांत विष्णू लोकी आले उमाकांत तुवा केले दैत्य मोहित ते रूप दाखव म्हणतसे उद्यानी कामिनी सुंदर पाहता कामातुर शंकर माया लाघवी तो लक्ष्मीवर प्रकटला तो विष्णू रूपे सांप्रत सातवे मन्वंतर यातची अवतार वामन सर्वेश्वर त्रिपादे व्यापले जगडंबर त्रिविक्रम हे नामजया वैवस्वत दक्ष ब्रह्मसावरणी धर्मरुद्र देवसावरणी इंद्रसावरणिदी मिळुनी 14 मनु येणे रीती मनुजा मन्वंतरी नियुक्त विश्वधर्माचा प्रसार करीत सिद्धादी ज्ञान कर्म जागवित भगवंत नियंता सर्वांचा शुक्राचार्य करावी विश्वजित यज्ञे बली युद्ध सिद्ध इंद्रपुरीवर केली मात देव घाबरले अंतरी देवगुरु सांगे देवास सर्वांनी त्यागिला स्वर्गवास बली बैसता इंद्रपदास भोगभोगी स्वर्गाचा इंद्रादिपुत्र स्वर्गभ्रष्ट तेने अदिती झाली दुखित कश्यप सांगती अदितीस नामजाचे पयोव्रत फाल्गुन प्रतिपदा ते शुद्ध द्वादशी दुग्धाभिषेक पूजन हर्षी दुग्धाहार विष्णुध्याशी त्रयोदशी क्षीरभोजन अदिती आचारी पयोव्रत वृत्तांती भगवंत प्रगट होत म्हणे तुझ्या इच्छेकृत जन्म घेईन उदरी तुझ्या कश्यपाचे ठाई करोन प्रवेश विष्णू राहिले अंशरूप आले अदितीचे गर्भास स्तुती करती ब्रह्मादिक यथाकाल होता गर्भासी भाद्रपद शुद्ध द्वादशीसी वामन अवतरले अदितीचे कुशी धरले बटुक रूप तात्काळ अश्वमेध मंडपात यथाविधी बटुशी पूजित जे इच्छा ते मागावे म्हणत बलीने सत्कारले वामना आणिक मजला न लागे काही त्रिपाद भूमीच द्यावी पाही माझे मागणे फार नाही दान देई बलिराया विष्णू पातला देवकार्यासी वामन रूप धरले वचनासी शुक्राचार्य बदला बलिसी दान यासी नच द्यावे बली म्हणे शुक्राचार्यासी वचन न मोडावे मानसी सत्वर स्थान भ्रष्ट होसी शापिले दैत्य गुरुने एक पदे भूमी व्यापून दुजा चरणे स्वर्ग सामावून न उरे जागा तिसऱ्या चरण त्रिविक्रमे दान स्वीकारता विष्णूचे कपट पाहून असुर गर्जले धावोनी बलीने असुरासवर जोनी रसा तळा जाण्या सांगितले बळीसी म्हणे ते वामन कोठे ठेवू तिसरा चरण पूर्ण करी निज वचन ना तरी भोग नरक यातना बली म्हणे जी वामना मम मस्तकी ठेवूनी चरणा तो दान घेई पूर्णा असुरांच्या हितकर्त्या तो पातला प्रल्हाद तुआ केला ऐश्वर्यनाश अनुग्रहे तो बली विवश भगवंताशी बोलला त्यासी बदले श्रीहरी मी जयावर अनुग्रह करी त्याची संपत्ती सर्व हरी पूर्ण खून हे जाणावी सुतलात मी बलीचे द्वारी द्वारपाल होऊनी रक्षण करी पुढे सावरणी मन्वंतरी बली होईल इंद्रबापा मग नमस्कारोनी विष्णुशी सवे घेऊनी असुराशी बली गेला सुतलासी प्रल्हादा सवे तेधवा इंद्राशी झाली स्वर्गप्राप्ती तेने आनंदली अदिती बलीच्या यज्ञाची पूर्ण होती केली शुक्राचार्यानी वेद निघाले ब्रह्ममुखातून ते हायग्रीव दैत्य केले हरण प्रभूने मत्स्यावतार घेऊन केले निवारण संकटाचे सत्यव्रत करीत असता अर्ध्यदान ओंजळीत आला मत्स्यसान हयग्रीवास मारून वेद परत आणिले इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे अष्टमाध्यायाः श्रीकृष्णार्पणमस्तु। संक्षिप्त श्रीमद भागवत अध्याय 9 स्कंद 9 श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। वैवसत वंशीय श्राद्ध देवाने इष्टी केला संतती उद्देशाने परी कन्या झाली इला नामने तोची पुढे सद्युम्न झाला सद्युम्न जाता शापित वनात स्त्रीत्व पावता त्वरित पूर्वा नामे ख्यात झाला पुत्र बुधापासून एक मास पुरुष एक मास स्त्री उपशापे भोगता आला वर्धाक्यासी राज्य सोपवून पुरुरव्यासी सद्युम्न तपास निघाला पुनतपाने मुनुवैवस्वतास इक्ष्वाकू नृगशर्यती दिष्ट पृषद्र निरशांत कुरुष दृष्ट नभग कवी दशपुत्र झाले शर्यतीच्या सुकन्येने भेदिल्या वारुळा ज्योती कंटकाने तो पाटवा हे रुधिराने फुटला नयन चवनाचा स्तुती कुरुनी भार्गवाची शर्याती सुकन्या अर्पित्यासी अश्विनी कुमार तारुण्य देई चवनासी चवने दिला सोमपानाधिकार शर्याती पपौत्र कुकुद्मी त्याची कन्या रेवती त्याने अर्पुनी बलरामासी बद्रिकाश्रमी तो गेला नभगाच्या पुत्र नभगास वाटणीत मिळाला वृद्ध बाप पितृ अग्ने नाभाग गेला यज्ञास तेथे धन दिधले रुद्राने नाभाग पुत्र अंबरीश आचरी साधन द्वादशी व्रतास विलंब होता दुर्वासास पारणे केले तीर्थाने दुर्वासे कृत्या लावली अंबरीशा पाठी तव सुदर्शन लागले दुर्वासा पाठी धरावे अंबरीशाचे पायासी भगवंत बदले दुर्वासा निज भक्ताचे धरिता पाय चक्र सुदर्शन शांत होय दुर्वास भोजने तृप्त होय अंती अंबरीश ब्रह्मत्व पावला वैवस्वत मनुचे शिंकेतून इक्ष्वाकूचा झाला जन्म त्याचे वंशी मांधातास कन्या 50 झाल्या सर्व कन्यांनी वरिले सौरभीस वृद्धपणी त्यास विषय हव्यास अगत्य सांगणे सेवे करास सावध असावे निरंतर मांधाताच्या वंशात सत्यव्रत त्रिशंकुनामे विख्यात स्वसामर्थे सदेह स्वर्गात त्यास विश्वमित्रा धाडिती हरिश्चंद्रास रोहित वरुण कृपेने झाला पुत्र यज्ञ पशु शुन्ह शेपास विश्वामित्रे सोडविले राजा बाहुकाचे पत्नीस सौतीने दिले विष म्हणून सगर नाम बालकास तो करिता झाला अश्वमेध इंद्राने यज्ञाश्व पळविला सगर पुत्रास कपिलाश्रमी दिसला
तिरस्कारिता मुनीला भस्म झाले क्षणार्धात, अंशुमाने मुनीस्तविला पित्रोद्धाराचा उपाय मिळाला, सगळे यज्ञ पूर्ण केला, अंती पावला ब्रह्मस्वरूप, भागीरथाने करता तप, शिवगंगा प्रेमे पावत, भस्मास स्पर्शिता गंगा आप, पितरमुक्त झाले, सगर वंशीय सौदास, त्याने वनी मारिले राक्षसास, त्याचे भावाने सूड घेण्यास, वशिष्ठा नरमांस वाढिले, वशिष्ठ शापे झाला राक्षस, भक्षी स्त्री संगी सज्जनास, तिचे शापे निपुत्रिक सौदास, त्यांचे वंशी खटवांग, खटवांगाचे वंशात, श्रीहरी 4 रूपे अवतारत, पितृवचनार्थ राज्य त्याजत, सत्यवचनी श्रीराम, राक्षस मारले भूख्यात, धनुर्भंग केला जनकसभेत, शूर्फणकेस विद्रुप करीत, एक पत्नी श्रीराम, रावणांत करोनी विभीषणास राज्यदानी, राम बैसले राज्यासनी, एक बाणी श्रीराम, करोनी अश्व महायज्ञ, सर्वस्वाचे केले दान, रघुकुल तिलकास शरण, भक्ताभिमानी श्रीराम, कलापग्रामी योग सिद्ध मरू, कली अंती वंशाचा तरू, सुमित्र राजा निर्धारू, रघुकुलाचा शेवट, इश्वाकू पुत्र निमी, वशिष्ठास पाचारी यज्ञी, शापिता एकमेका लागुनी, वशिष्ठ झाला उर्वशी पुत्र, जीवनेत्री निमिषाचे स्थान, त्याचे देहाचे मंथनातून, जनक उत्पन्न झाला जाण, त्याची कन्या जानकी, सोमवंश आता ऐकावा, बुध इलेचा पुत्र पुरुरवा, उर्वशी लुब्धली तयाला, अग्निस्थली देती गंधर्व, वेदस्फुरू लागले चित्तात, मंथनातून अग्नी प्रकट होत, त्याला पुत्ररूपे स्वीकारित, पुरुरवा गेला गंधर्वलोकी, सत्यवती रुचिकाचा जमदाग्नी, त्यास रेणुकेपासून भार्गव मुनी, सहस्रार्जुना ते वधुनी, पितृअज्ञे गेला तीर्थयात्रे, पितृअज्ञा पालन तत्परी, मातेचा शिरच्छेद करी, माता बंधुसी जिवंत करी, पितियासी प्रार्थी भार्गव, सहस्रार्जुनाचे पुत्र 10,000, त्यांनी कापिले जमदाग्नी शिर, धडास जोडून पितृशिर, पितृऋण फेडिले भार्गवाने, पुरुरव्याचा आयुपुत्र, त्याचा वंश धर्मभ्रष्ट, क्षयवृद्ध वंशीय अलर्क, अनेक वर्ष राज्यभोगी, पुरुरव्याचा पुत्र नहुष, इंद्राणीची इच्छा धरित, तेने झाला पदच्युत, ययाती बैसला सिंहासनी, ययातीस भार्या 2, कुरुपुत्र स्वीकारी म्हातारपण, इंद्रिय तृप्ती नोहे जाण, ययाती निर्लज्ज कामहत, पश्चातापे होऊनी अनुतप्त, तारुण्य राज्य देऊनी पुरुष, वासुदेव चरणी लावोनी मानस, ययाती पावला उत्तमगती, शकुंतलावरी दुष्यंतासी, पुत्र भरत नामे भरतदेशी, मरुत तो करी स्तोमासी, भारद्वज दत्तकपुत्र झाला, रती देवप्रार्थी ईशचरणी, दुःख रहित व्हावे प्राणी, तो मायातीत सर्वस्वदानी, कीर्ती त्याची भूस्वर्गी, वर्णिले सोमवंशाशी, आस्ता उत्तरेच्या गर्भासी, ब्रह्मास्त्राच्या आघातासी, श्रीकृष्णे रक्षिले तुजराया, यदूपासुनी 46वा, वासुदेव कृष्ण पिता जाणावा, स्वतः परमात्मा अवतरला, मनुष्यरूपे भूमिसी, दुष्टांचे निर्दालन करण्या, संत सज्जनाचे पालन करण्या, धर्म संस्थापना करण्या, अवतरे श्रीहरी युगायुगी, इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे 9वाध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु। संक्षिप्त श्रीमद भागवत अध्याय 10 स्कंद 10 पूर्वार्ध। श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। दैत्य भाराक्रांत झाली भूमी, तेने ब्रह्मास्तवे विष्णू लागोनी, मी आवरेन क्षिती लागोनी, माया शेषासह विष्णू म्हणे, वासुदेव देवकी विवाहात बैसले दिव्य रथात, आकाशवाणी कंस ऐकत, भगिनी सवधावया सिद्ध झाला, वासुदेविन्वी कंसासी, हिचे संतान अर्पिन तुझसी, धन्य त्या धृतात्म्यासी, साही पुत्र मारिले कंसे, दैत्यांना हाताशी घेऊन झाला नाशास कारण, कंसाप्रती भिवून यादव गेले देशोदेशी, देवकीचा 7वा गर्भनेमस्त, योगमाया स्थापी रोहिणीच्या उदरात, संकर्षण नामे विख्यात, यादव कुळी जन्मला, अवतार घ्यावया भगवंत, प्रगटले वासुदेव हृदयात, तदनंतर देवकी गर्भात सर्वात्मा प्रवेशला, कृष्ण जन्माचा काळ प्राप्त, श्रावण मासी वद्यपक्ष, तिथी अष्टमी मध्यरात्र, सर्वांतरवासी प्रगटला, वासुदेव निघाले बाळ घेऊन, यमुना मार्ग देई दुभंगून, यशोदेपाशी बाळ ठेवून, उचलून घेतली महामाया, कन्या घेऊन आला परत, देवकीचे ओसंगी तिला ठेवत, आपोआप झाले पुनबंदिस्त, द्वारे अरगळा कड्या कुलपे, महामाया रुदन करी, कंस आला झडकरी, कन्येसी फिरवी गरगर करी, तवती आकाशी झेपावली, म्हणे तुझा वध करणार, वैरी उपजला पृथ्वीवर, तेने कंस पश्चाताप जर्जर, मुक्त केले वसुदेव देवकी, एकोनी मंत्र्याचे कथन, कंसे धर्मोच्छादन मांडून, ऋषी संतास पिडून, स्वनाशास सिद्ध झाला, यशोदिशी झाला पुत्र, घरोघरी प्रगटली मात, जन्मोत्सव केला थाटात, नंदे गौरविले सकळजन, वार्षिक कर भरावयासी, नंद आला मथुरेसी, वासुदेव भेट घेतली तळासी, म्हणे कैसे नूतन बाळ, आता परतावे गोकुळासी, सावध चित्ते पुत्रारक्षी, वसुदेव सांगे नंदासी, निरोप घेती परस्परांचा, सुस्वरूप धरुणी पुतना, कंसाज्ञे आली नंदसदना, नंद ललसा करविता स्तनपाना, तात्काळ झाली गतप्राण, कृष्णाचे घडले अंगस्पर्शन, वज्रवासियांनी केले दहन, पुतना झाली पावन, सुगंध सुटला देहाचा, शकटातळी निजवले कान्हासी, वातरूप असुर त्यात प्रवेशी, तहाना पदाघात करता गाड्यासी, शकट मोडला क्षणमात्रे, कंसे पाठवी तृणवर्तास, आकाशी नेई कान्हास, कृष्णे आवळी त्या कंठास, आपटिला भव्य शिळेवरी, निहाळिता मुखसुंदर, नंदकुमार जांभई देई सत्वर, मुखात दिसता विश्वचराचर, नेत्र मिटले जननीने, गर्गाचार्य येता वज्रात, गोठ्या माझी एकांतात, करिविले नामकरण संस्कारास, उभय पुत्रांचे नंदानी,
कृष्ण ध्यानी अखंड वृत्ती, घाराण्याचे मिश करून येती, कृष्ण दर्शन लालसा चित्ती, प्रत्यक्ष भक्ती गोपी त्या, अविचल भक्ती नंद यशोदेच्या चित्ती, म्हणून श्री लक्ष्मीपती तया संतोषवी नानापरी, करवी यशोदा स्तनपान, मध्येच कान्हास सोडून, पाहो गेली दूध उन्न, कृष्णे माठ फोडिला, उखळी बांधुनी कृष्णासी, कार्यार्थ गेली गृहासी, कृष्ण आला परसदारी, यमला अर्जुन वृक्ष जेथे, तैसे हे अर्जुन वृक्ष, पूर्वजन्मीचे होते यक्ष, कुबेराचे अस्ति पुत्राक्ष, नळ कुबेर मणिग्रीव, यैवन प्रमत्त झाले फार, जलक्रीडा स्त्रियांसह सुंदर, वस्त्राचेही नुरले भान, नारद शापे भाल वृक्ष, वृक्षांसी कृष्णाचे पदस्पर्शन, होता वृक्ष उन्मळून, सिद्ध दोन प्रकटून, झाले नतमस्तक मुकुंदापुढे, समस्त गोप जमले, उत्पात विचार करू लागले, सर्व सपरिवार निघाले, मग पातले वृंदावना, वत्स रूप धरुणी दैत्य, येऊनी मिसला कळपात, पाय धरुणी फिरवले मस्त, कृष्ण आदळी भूमीवरी, बकासुरे गिळीला श्री मुरारी, दाह होता टाकीला बाहेरी, कृष्णाने चंचू धरुणी करी, उभे फाडले बकासुराते, वन गमनार्थ केली आयाती, पुढे गोमटी वासरे चालती, हास्य विनोदे गोपाळ चालिती, देखिली अजगर रूप गुहा, वत्सासह निघाले मुखाभीतरी, कृष्ण दाडे कंठी अजगरी, प्राण निगता अतिदुस्तरी, अघात सूर सद्गती पावला, गोप आले यमुना तीरी, सर्वांनी उघडली शिदोरी, गोवत्स शोधाया गेला हरी, परिभ्रमानेही सर्वांनी जलोकी, सर्व रूपे धरी हरी, पाहे विश्व निर्माण करी, म्हणे लीला अतर्के खरी, ठेवी माथा चरणी तया, भ्रमा करुणी स्तवन, तुझ्या सगुण रूपाचे गुण, म्हणे जाणण्या समर्थ कोण, कृष्णाज्ञे गेला स्वस्थानी, कृष्ण सकळा करी पूर्ववत, भोजन केले गोपा समवेत, सायंकाळी घराघरात, अघासुर वृत्त गाजे, श्री बलरामाचे इच्छेपूर्ती, गोपाल गेले ताडवनाप्रती, रसभास वृक्षावरी आपटी, धेनुक उदारिले हलधराने, प्याले डोहातील विषजल, पिता मृतप्राय झाले सकल, अमृत दृष्टीने पाहता नंदबाळ, जीवित होय गोपगाई, सर्पापासून विषमुक्त, करावया डोहातील उदक, कृष्ण उडी घाली जलात, त्यास नाग विळखा घाली, कृष्ण फुगवी आपला देह, फणीवर्णाचे वासुदेव, आज्ञा घेऊन स्त्रीपुत्रांसह, कालिया गेला रमणकद्वीपी, तो पातली संध्याकाळ, म्हणून तेथेची राहिले सकळ, रात्री पेटला वडवानळ, कृष्णे गिळला दवाग्नी, सौरभींच्या अन्निच्छेने, मासे खाल्ले गरुडाने, मत्स्यभक्ष प्रमादाने, मृत्यूशाप दिधलासे, प्रलंब कपटे मिसळी गोपात, कुरघोडीचे खेळात, त्याने पळविला बलरामास, पावला मृत्यू मुष्टी प्रहारे, गायी गेल्या कुंजवनी, त्यांना शोधी नीलमणी, हाका मारी हरिचिवानी, हंबरत आल्या धावोनी, तेवढ्यात वनवा पेटला, श्री हरी म्हणे नेत्र झाका, अग्निसारा त्याने गिळला, ईश्वर कळला गोपाळांसी, भावे करता भगवत भक्ती, भक्तावरी नाना संकटे येती, तेही धरावे धैर्य चित्ती, रक्षक समर्थ जानोनी, वर्षा ऋतूच्या समृद्ध काळी, वनात क्रीडतसे वनमाळी, सवे राम आणि सवंगडी, थाट चरती गायीचे, सुखद एषा शरद ऋतुत, नवान्न प्राशनादी महोत्सव होत, नगर ग्रामे समृद्ध होत, नित्य समृद्धी गोकुळा, श्रीकृष्ण करिता वेणुवादन, मोहित होती अंतकरण, म्हणे धन्य वेणू आम्हाहून, गोपी सांगती परस्पर, कृष्ण व्हावा आपुलापती, गोपी कात्यायनी व्रत करती, विवस्त्र उतरल्या जलांतरी, तेने वस्त्रे हरी श्रीहरी, घडिले देव हेलन, म्हणून नमिला नंदनंदन, म्हणे मनोरथ करीन पूर्ण, जावे आपल्या घरोघरी, राम कृष्ण आणि गोपाळ, गायी चरता गेले दूर, मध्यानी म्हणती गोपाळ, क्षुदा शांतीचा उपाय करा, अनुज्ञेने मागी यज्ञपत्न्यांसी, आणिले चतुर्विध अन्नासी, हरी अशिष देई साध्वींसी, क्षुदा शमविली गोपांची, इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे दशमाध्यायाः श्रीकृष्णार्पणमस्तु। संक्षिप्त श्रीमद भागवत अध्याय 11 स्कंद 10 उर्वरित पूर्वार्ध। श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नंद महानंदादी गोप इंद्र यज्ञ करती वार्षिक, गोवर्धन प्रित्यार्थ यज्ञ करावा म्हणे कृष्ण, सकळे ही धेनू पूजिती, तृणधान्यादी अर्पण करती, गोवर्धनास प्रदक्षिणा करीती, मग परतुनी येती गृही, इंद्रा कळले वर्तमान, आपणा प्रित्यार्थ न केला यज्ञ, त्याने मेघासी आज्ञा करून आरंभिला महापर्जन्य, करंगळीवरी धरी गोवर्धन, गोपांचे करुणी रक्षण, इंद्राचा गर्व हारून पर्वत ठेविला श्रीकृष्णे, नंदाकडे आले गोप सकळ, म्हणती पुत्र नोहे हा परमेश्वर, वज्रवासियांचा आनंद पर, तै पूजिती कृष्णाला, इंद्राने कर्म पाहुणी अद्भुत, सिंचिले आकाशगंगेचे उदक, सुरभीने केला दुग्धाभिषेक, श्री गोविंदाचे मस्तकी, एकादशी पारणे रात्रीसी, स्नानार्थ उतरे यमुनेसी, नंदास गेला वरुण लोकासी, तेथुनी आणिला श्रीकृष्णे, भाव जाणुनी गोपांचा, दयावंताने दाविले निजरूपा, जो प्रत्यक्ष विश्वस्वरूपा, नित्य सिद्ध शाश्वत जो, शरद पौर्णिमेच्या रात्री सखा वाजवी बासरी, आल्या सकल गोपनारी, घरी परता सांगे कृष्ण, त्यांना न साहे वियोग कल्पना, म्हणे तौपदी आलो शरणा, एकुणी करुणावचना, झाला रमरमान गोपी सवे, तेने गोपींना झाला अभिमान, म्हणून झाला अंतर्धान, विरह दुःख द्यावे दारुण, निश्चयले पुरुषोत्तमे, तेने तन्मय गोपीजन, करती हरिलीलांचे स्मरण, भ्रमिष्ठा ऐसे करती भाषण, काननातील वृक्षांसवे, सकळही मिळून गोपी, कृष्णा शोधती वनांप्रती, चंद्रलोपिता वाळवंटी, मग येऊनी बैसल्या, कृष्णा धुंडोनी थकल्या नारी, विरह नल जाली हृदयांतरी, सहज गाती तै सुंदरी, विरह गीत कृष्णार्थ,
गोपींचा ऐकता विलाप, प्रगट झाला मदनांचा बाप, पितांबरधारी वैजयंती द्रुत, प्रभा फाकली दशदिशी, भक्त करती निरपेक्ष प्रेम, मजला न फेडावे त्यांचे ऋण, भक्तांचे ऋण मजला भूषण, म्हणून करा प्रेम मजवरी, ऐसा करुणी गोपींचा गौरव, महारास करी केशव, दोन दोन गोपित केशव, विदुलते सम तळपत असे, केले परस्त्री सेवन, हे तो धर्माविरुद्ध वर्तन, परी जेथे ईश्वर करुणाघन, तेथे न प्रवेशे धर्माधर्म, गोपींच्या भ्रतारांना घरोघरी, सनिध भासल्या आपल्या नारी, पहाटे आपापल्या घरी, गोपी परतल्या कृष्णाज्ञे, गोप गेले अंबिकावनात, त्यास गिळू लागला अजगर तेथ, तो अंगिरा शापेत्रस्त, श्रीहरी स्पर्शे झाला मुक्त, शंखचूड कुबेराचा सेवक, गोपीस घेऊन चालता पळत, कृष्णे ठार मारुनी त्यास, दिव्यमणी दिधला दादासी, गोधन घेऊन चक्रपाणी, चरावया जाई दिवसावनी, वियोग विसराया विरहनी, मिळोनी गाती युगलगीत, श्यामल कांतीचा तो वनमाळी, गजराजा सम क्रीडा करी, सायंकाळी येता गोकुळी, देत आनंद चंद्रासम, महादैत्य वृषभासूर, येता कृष्णाचे अंगावर, प्राण घेई आपटोनी भूमीवर, अरिष्ट अवघे निरसिले, कंसे पाचारले अक्रूरास, म्हणे अनावे रामकृष्णास, अमंत्रावे धनुर्यागास, बेत सांगितला युहाचा, अश्वरूपी केशी येत, किंकाळण्याने गोकुळ भयभीत, श्रीहरी हात घाली त्या मुखात, श्वास कोंडुनी मेला तो, व्योमासुर मिसळे लपंडावास, चोरून लपवी बालकास, कृष्णे बळीची धरुणी त्यास, गळा दाबुनी मारिले, अक्रूर येता गोकुळात, रामकृष्णास घाली दंडवत, भाव ओळखुनी हृदयात, तया अलिंगी श्री अच्युत, एकुणी कंसाचा विचार, रथी बैसले मुरलीधर, गोपी होती व्याकुळ फार, यमुना तीरी रामकृष्ण, जळा माझी दिव्य दर्शन, होता नुरले देहभान, अक्रूर हात जोडून स्तुती करी भगवंताची, अनंत रूपे अनंत नामे, तुझ कल्पिती ज्ञानी महात्मे, परी दुजेपणे मनोधर्मे, त्यांना काही भासेना, तुझ शरण मी सर्व भावे, कल्याण आता जी करावे, कृपा करुणी मज रक्षावे, शरण शरण भगवंता, रथ उपवनाशी थांबला, अक्रूरे कंसास निरोप दिला, मग नगरी प्रवेश केला, श्रीलीला अवताराने, रजकाचे मस्तक उडविले, कोष्टी यास सायुज्य दिले, माळी याचे मनोरथ पुरविले, श्री जगदीश्वराने, वाटी चालता भेटली त्रिवक्रा, तिने उट्या लाविता रामकृष्णा, कुब्जेचे शरीर झाले समा, कृपा करिता गोपाळे, धनुष्य घेऊन हातात, भगवंते मोडले क्षणात, कंसाने होऊनी भयभीत, मल्लोत्सव प्रारंभला, कुवलया पीड हत्तीला, माहुताने कृष्णावरी घातला, माहुत व हत्ती निर्दाळीला, गजांते श्रीहरीने, चाणूर म्हणे रामकृष्णाशी, कृष्णा तू खेळावे मदसी, बलदेवे मुष्टिकासी, मल्लयुद्ध खेळावे, मुष्टिक कुटास बलरामाने, ठार केले ठोशाने, प्राण घेतले पद्मनाभाने, चाणूर शलक तोषलाचे, श्रीहरीने कंसास वधुनी, स्वस्वारूप्य देऊनी, माता पिता मुक्त करुणी, चरण वंदिले रामकृष्णे, हे माते हे पिताश्री ऐसे म्हणत, परमानंद वासुदेव देवकीचे चित्त, नंदगोपास निरोप देत, जड अंतकरणे ते घेवरले, पाचारुणी गर्गाचार्या, पुत्रांचे द्विजोचित्त संस्कार कार्या, वेदकला अनिक आर्या, शिकवी संदीपानी दोघांसी, गुरुपुत्र अनुनी यमपुरातून, गुरुसिद्धीला गुरुदक्षिणा म्हणून, श्री गुरूंचे अनुमतीने जाण, मथुरेश आले उत्तम श्लोक, उद्धवात्वा गोकुळी जावे, नंद यशोदेचे सांत्वन करावे, कृष्ण आठवण करीत असे सांगावे, मनमनस्का गोपींना, उद्धव येतानंदा घरी, मथुरीचे कुशल विचारी, गोकुळी येईल का श्रीहरी, नंद पुसे उद्धवाते, उद्धव बोले मधुर वचन, कृष्ण तुमचे करीतो स्मरण, अभिष्ट पूर्वीले येथे येऊन, परिरधी नित्य जाणावा, गोपी पुस्ती उद्धवासी, आम्ही आठवतो का कृष्णासी, तो भ्रमर आला तयांपाशी, गोपी गाती भ्रमरगीत, मी सर्वात्मक सर्वा ठाई, माझी आठवण अंतरी पाही, माझा वियोग तुम्हासी नाही, निरोप सांगे कृष्णाचा, संत ओशोनी गोपींची मने, उद्धव आला मथुरा भवने, देऊनी नंद यशोदा उपासने, वर्णे गोपी भक्ती कृष्णासी, कुब्जेच्या घरी जाऊन, तिची मनोकामना पुरवून घरी आले, हित करण्या पांडवे, आपण हस्तनापुरी जावे, खुशाली जाणून यावे, अक्रूरा सांगे श्रीकृष्ण, पांडवांचा पाहुनी प्रभाव, धृतराष्ट्रादी राखिती वैरभाव, कुंती विदुर निवेदी मनोभाव, अक्रूरास हस्तनापुरी, अक्रूर सांगे श्रीकृष्णाशी, पुत्रांप्रती अतिममत्व धृतराष्ट्रासी, तेने हितोपदेश न रुचे त्यासी, दुस्वास करती पांडवाचा, इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे एकादशाध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु। संक्षिप्त श्रीमद भागवत अध्याय 12 स्कंदधा उत्तरार्थ। श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। कंसाचा जरासंध शशुर 17 वेळा चाले मथुरेवर, रामकृष्णे सैन्यवधी सत्वर, त्यासी प्राणदान देती, कालयवन करणार स्वारी, कृष्णे निर्मिली द्वारकापुरी, प्रजाजनने उणी नगरांतरी, निशस्त्र एकटा निघाला, कालयवन पाठलाग करी, तै कृष्ण शिरे गुहे माझारी, तेथे निद्रस्त यवन लाथ मारी, तेने भस्म झाला क्षणी, निद्रस्त पुरुष मुचकुंद, त्यासी होता चिरनिद्रावर, त्याचे पुढे प्रगटला श्रीधर, अविनाशी भक्ती दिदली तया, मुचकुंद गेला बद्रिकाद्वारी, रामकृष्ण लपले प्रवर्षणगिरी, जरासंधे वनवा लावतागिरी, दोघे आले द्वारकेत, रेवतीने वरिले बलरामासी, कृष्ण वरावा वाटे रुक्मिणीसी, वरावे हरुणी मजसी, श्री हरीस संदेश दूता करवी, दूतास बैसवून रथात, विदर्भ पुरी पातले अच्युत, वैदर्भीस समाचार देता दूत, पूजले रामकृष्ण भीष्मकाने, रुक्मिणी येता देवी मंदिरात, तिला बैसवून रथात, राजांचा करुणी निपात, रामकृष्ण निघाले तेथोनी, शिशुपालादी राजे करता चढाई, पळता तया भुई थोडी होई, पळून गेले सकळ हिलवलाही, रुक्मी विद्रुप केला कृष्ण,
रुक्मी पुन्हा न गेला कुंडनपुरा, वसविले त्याने भजकटपुरा. भीम की कृष्ण विवाह खरा, झाला द्वारका नगरीत. रुक्मिणी कृष्णाचे ते धन, नाम त्याचे प्रद्युम्न. पूर्वीचा तो कामजान, रती पत्नी असे त्याची. 100 असुरास वधिले, दोघे द्वारकापुरी आले. सर्व आश्चर्यचकित झाले, सांगता वृत्तांत नारद. सूर्य सेमंतक अर्पी सत्राजितास, सिंहाने मारले प्रसेनास. जांबवती मन्यास अर्पी कृष्णास, जंबवान ते धवा. कृष्णे सत्राजिता मणी देऊन, मिथ्य आळ घालवून. सत्यभामा अर्पी देवा लागून, होण्याक्षालन अपराधाचे. लक्षगृही मारले धर्माधिक, द्वारा गेले कृष्णाधिक. द्वारकेत चोरला समंतक, शतधन्व्याने ते धवा. श्री यदुराजे येता द्वारकेसी, शतधन्वा मणी देई अक्रूरासी. चक्रपाणी वधी शतधन्व्यासी, मणी दाखवी अक्रूर. पांडव भेटी इंद्रप्रस्था, यादवराज आला सत्यकी समेता. कालिंदी सदावुनी निजरूपा, वरिले तियसी कृष्णाने. मित्रवंदीचे केले हरण, सत्यासपनात जिंकून. लक्ष्मणा भद्रा स्वयंवरी जाण, पाणी ग्रहण करी हरिराणा. भूमिपुत्र नरकासुर, त्यासी देऊनी यमपुर. 16 सहस्रनारी स्वीकार, केला श्रीकृष्णाने. अमरावतीत जाऊन, आदितीस कुंडले देऊन. पारिजात उपवनी लावून, सोहळा केला कृष्णाने. बैसला रुक्मिणी मंदिरी, कामज वरिले म्हणे श्रीहरी. अस्ताधरी रुक्मिणी पडे धरणीवरी, तू सर्वांचा अंतर्यामी. तुम्हा सीम्या वरिले म्हणून, सावध होता भीष्मकनंदिनी. बोलली मुकुंदाते, बहिणीचे प्रिय करण्यास. रुक्मी अर्पी कन्या प्रद्युम्नास, नात रोचना दिली अनिरुद्धास. जो पौत्र रुक्मीचा, रोचनाचे मंगल सोहळ्यात. रुक्मी राम खेळे विद्युत, न जिंकताही जिंकलो म्हणत. यास्तव बलराम वधी त्यासी, बळीचा पुत्र बाणासुर. कन्या उषा त्याची सुंदर, सखी चित्रलेखा काळी चित्र. उषेच्या स्वप्न वल्लभाचे, गगनपंते अनुनी अनिरुद्धास. उषेस भेटवी अनंतपुरात, नागपाशे बांधिले अनिरुद्धास. बाणासुराने ते धवा, नारद करवी कळता वर्तमान. बाणासुर आव्हानी रामकृष्ण, बाणे घालुनी लोटांगण. कन्येसह बोळविले, यादव कुमारांसी दिले कृकालास. कोण तू विचारी कृष्ण त्यास, भोगत असे पाप फलास. स्वदान गृही मी नृप असे, सत्पुरुषांचे थोडे ही धन. आपण करिता हरण, 10 पिढ्याचे अधपतन. उपदेशी कृष्ण पुत्रांसी, बालमित्रांना भेटाया कारण. बलरामाने केले गोकुळगमन, सर्वा आठवी प्रेमळ कृष्ण. एकमेका पुस्ती क्षेम, पौंडिक संदेशी कृष्णाला. मीच वसुदेव जगी एकला, शीघ्र शरण यावे मजला. अथवा सिद्ध हो युद्धासी, श्रीकृष्ण गेला चालून. पौंडक मस्तक केले छेदन, काशीराज शिर उडवून. त्याचा पुत्रही जाळीला, द्विविध मित्र नरकासुराचा. पेटला सूड घेण्या मित्रवधाचा, रामे करता प्रहार मुष्टीचा. मरुनी पडला भूमीवर, संभाने लक्ष्मणा करता हरण. कौरवांनी केले त्याचे बंधन, शिष्टाईचा उपहास करून. अंती शरण येती कृष्णाग्रजा, लक्ष्मणा अर्पिली सांबाला. वरदक्षिणा आहेर अर्पिला, अंदन देऊन सवे कोमला. बलराम आला द्वारकापुरी, गृहस्थ धर्माचे आचरण. कैसे करीत असेल कृष्ण, पहावया कृष्णाचे विंदान. नारद आले द्वारका भोवनी, नारद हिंडे घरोघरी. श्रीकृष्ण त्यांची पूजा करी, प्रत्येक ठाई दिसे श्रीहरी. कार्ये चालली भिन्न भिन्न, कृष्णलीला पाहून. नारदाने केले गमन, चित्त भगवंत चरणी ठेवून. करी विरचन त्रैलोकी, श्रीकृष्णाची दिनचर्या. मंगलमय असे श्रुतया, दूत निरोप सांगे यदुराया. जरासंध पिढी राजांसी, धर्म करीतो राजसूय. निमंत्रणा आले नारदराय, कोण कार्य करावे अगोदर. उद्धवासी पुसे श्रीकृष्ण, उद्धव सांगितला ऋषिकेशी. प्रथम आले इंद्रप्रस्थी, राजसूयज्ञ आणि राजमुक्ती. कार्य दोन्ही साधन्या, कृष्णाशी म्हणे धर्मराज. करणे आहे कृतुराज, जिंकोनी पृथ्वीचे राज्य. द्रव्य मिळावा म्हणे सखा, चारी बंधू राजासी जिंकती. अपार द्रव्य मिळविती, कृष्ण द्वंद्वयुद्ध खेळविती. जरासंध भीमसेनाचे, भीमाने फाडला मगधाधिपती. सहोदरा बैसवले राज्यावरती, बंदी खानी होते नृपती. मुक्त केले श्रीकृष्णे, त्यांना भगवंत दर्शन. घडता नयन मनोरम, घालिता लोटांगण. अद्भुत समाधान पावले, बंधन मुक्ती होताची राजे. विनविती भगवंताते, थारा आपल्या चरणाते. ऐसे देई कृपादान, सहदेवा करवी करोनी गौरव. उपदोषणी बोळविले सकळ, भीमार्जुनासह केशव. आले इंद्रप्रस्थासी, कृष्णे आज्ञा धर्मराज. प्रारंभ करी यज्ञराज, अग्रिपूजी यदुराज. तेने निंदी शिशुपाल, कृष्ण सोडी सुदर्शन. केले शिशुपालाचे शिरछेदन, तेज निघता देहातून. कृष्ण स्वरूपी मिळाले, यज्ञ होता सुसंपन्न. मय सभेत आला दुर्योधन, भूमी वाजळ संभ्रमा लागून. लज्जित झाला कौरवपती, निर्यादवी पृथ्वी करण्यास. आराधोनी पशुपतीस, द्वारकापुरीस केले त्रस्त. शिशुपाळ मित्र शल्वाने, युद्धार्थ येता प्रद्युम्न. गदा प्रहार करती धुमान, माघारी रथ वळवून. रक्षिले दारुकपुत्राने, परतुनी आला रणांगणी. यादव सेना विद्धवानी, प्रद्युम्ने शरसंधान करुनी. शिर उडवले द्युम्नाचे, श्रीकृष्ण होते इंद्रप्रस्थात. परत येताच रणांगणात, सुदर्शन शल्वावर सुडत. मस्तक केले धडा वेगळे, मातुलयेत विदुरथ. दंतवक्र त्यांनी घेता हाती शस्त्र. श्रीहरिने करुणी प्रहार, वधियेले तयासी. राम करी तीर्थाटन, सूत रोम हर्षण करी अवमान. केवळ दर्भ स्पर्श करून, हरीला प्राणतयाचा. येता पर्वणीचा दिन, रामे ओढला हल टाकून. मस्तकावरी प्रहार करून, तत्काळ मारिला वल्लवल. सांगोनी दुर्योधन भीमासी, न खेळावे गदा युद्धासी. राम पातला नैमेशारण्यासी, ऋषींशी उपदेशी शुद्ध ज्ञान. कृष्ण दर्शन इच्छाधरी, सुदाम आला मित्राघरी. त्यासी सागर पूजे श्रीहरी, सांगे गोष्टी हिताच्या. सुदामेच्या वस्त्रातुनी, चिंधीचे मोटाळे काढुनी. पोहे पाहुणी चक्रपाणी, मुखी घाली एकमुष्टी. श्रीकृष्ण त्यास बोलवित, सुदामा प्रसादी प्रवेशत. म्हणे परीक्षा पाहुणी शत. वैभव दिधले स्वर्गीचे, साधुनी सूर्यग्रहण पर्वणी.
वणी स्नाना येती अवनी नंद यशोदा गोपगोपिनी पाहुणी संतोषिती श्रीकृष्ण मीच सर्वांचे ठाई भुक्ता श्रीकृष्ण सांगे प्रतिगोपिका गोपीवदल्या रुक्मिणी कांता हृदयी राहुत चरण तुझे कृष्ण पत्न्यांसी म्हणे द्रौपदी वर्णावे प्राणी ग्रहण प्रसंगासी विस्मय वाटे भगिनीसी वार्ता एकदा कृष्ण कथा वसुदेव विनवी ऋषींप्रती सांगा कर्म निवृत्ती युक्ती राजद्वारे भजावा यज्ञपती ऋषी मोक्ष मार्ग सांगती गोभू अन्नदान यज्ञ होता संपन्न केले गोभू अन्नदान नंदादिकासी निरूप देऊन यादव पातले द्वारकेसी वसुदेव बदले रामकृष्णासी आपण स्वामी चराचरासी घेऊन यावे मृतपुत्रांसी देवकी विनवी निजपुत्रा रामकृष्ण सुतलात जाऊन आणले पुत्र बलीपासून देवकी मातेसी सोपवून स्वलोकी गेले ते कृष्णकृपे त्रिदंडी संन्याशी रूप घेऊन अर्जुन करी सुभद्रा हरण बलराम उठथा खवळून शांत केले श्रीकृष्णाने श्रुतदेव बाहुलाश्वाचे घरी एकाच वेळी गेले श्रीहरी द्वयाना देऊन गती दुर्धरी परतुनी आले द्वारकेसी जीवासे लागले जन्ममरण यासी माया मूळ कारण म्हणून भजता हरिचरण तेने निरसे संसार सत्य ब्रह्मणाचे अधिष्ठान त्यावरी झाला जो भ्रम तेथे जग झाले निर्माण सनंदन सांगे श्रुतिवचन ज्याचे श्री ठेवीन हात तो तात्काळ व्हावा भस्मसात वृक शिवापाठी लागत हात ठेवण्या मस्तकी मोहे पडला वृकासुर ठेवी स्वशरी कर भस्म होताची सत्वर शिव झाले संकटमुक्त वंदन न करुणी ब्रह्माते निंदोनी शिवशंकराते लाथी विष्णू वक्षस्थलाते विष्णू श्रेष्ठ ठरवी भृगू मृत बालके सज्जनाची जीवित दिली त्यासी पुरविले प्रजा मनोरथासी धर्मस्थापिला कृष्णाने प्रद्युम्न पुत्र अनिरुद्ध त्याचा सुत वज्रनाभ हाची राहिला शेष होता नाश यादव कुळाचा धर्मरक्षावया अवतार धारण केले लीला शरीर त्या श्रीहरीचे चिंतता चरित्र कर्मबंधन तुटत असे इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे द्वादशाध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु। संक्षिप्त श्रीमद भागवत अध्याय 13 श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय करावया भुभार हरण मारिले बहु दुष्टजन यदुंचे व्हावे निर्दालन कृष्ण विचार करीमनी मुनींनी दिला शाप होईल यादव कुळाचा नाश सकळ हे जाणत असे श्रीकृष्ण तरी अनुमोदन कुळनाशा सर्व साधनात उत्तम ऐसा जो का भगवान धर्म त्याचे करावे श्रवण वसुदेव विनवी नारदासी पूर्वी निमी राजाचे सत्रात नवयोगी कथिती धर्म भागवत तोची धर्म नारद सांगत राजा वसुदेवासी गुरु आत्मा गुरुदेव ऐसा धरावा दृढ भाव तदुपदिष्टे मार्गे ठाव ईश्वराचा पाविजे प्रेम रचुनी बांधली पाया म्हणून सोडता न येरद्या ऐसा जो भक्त राया तोची जाना भागवतोत्तम सद्गुरुशी जावे शरण तो शवावे करुणी सदाचरण सकळ असत्ती सांडोन करावी नम्रता दया मैत्री गुणकर्माने मिलन चित्त तेही भजावा भगवंत तेने होऊनी शुद्ध चित्त होई प्रकाश ईश्वराचा भगवंताची विग्रह मूर्ती अथवा हृदयी ध्यावोनी चिन्मय मूर्ती कर्म बंधनातून सुटी जनिचिती सर्व कर्म अर्पिता देवासी भगवंताचे अनंत जन्म अनंत रूपे अनंत नाम अवतरले नरनारायण धर्म आणि मूर्तीपोटी भगवंताचे अवतार हंस दत्त सनतकुमार ऋषभ हायग्रीव मत्स्यसुकर कुर्म हरी नरसिंह वामन भार्गव श्री रघुवर कृष्ण बौद्धी कल्की होणार युगायुगी होतात अवतार धर्मरक्षणा कारणे जे ईश्वरासी न भजती वेद निषिद्ध यज्ञ करीती पशु हिंसा उद्रात करती ते पावती अधोगती धनाचे एकमेव फल तो धर्म असे केवळ म्हणून धन असता अनुकूल धर्म तेने जोडावा पितर देव आणि ऋषी यांचे ऋण प्रत्येकासी परी ते ऋण न भक्तासी जो स्वामींचा शरणागत ब्रह्मादिक स्तुती करून म्हणती केला भूभार हरण प्रभू आता वैकुंठ येऊन सनातन करा आम्हासी यावरी बोलले भगवंत यादव कुल झाले उन्मत्त त्याचा करुण्या अंत येईन मी निजधामा यदु वृद्धांना म्हणे कृष्ण मोहत्पात कुळनाशाचे लक्षण प्रभासी करून स्नानदान निवारी घोर संकटा धन्य उद्धवाची दास्य भक्ती त्यावरी कृष्णाची अत्यंत प्रीती म्हणे नेई तव धामा प्रती तुझी सेवा केलीसे श्रीकृष्ण म्हणे बा उद्धवा मी त्यागता भूलोका कलियुग येणार देखा त्वा व्हावे मदभक्ती प्रचारक 24 गुरु म्या केले भूमी वायू आकाश आपे अग्नी चंद्र रवी कोपवते त्यांनी अवधूता बोधविले अजगर पतंग भ्रमर मधमाशी मधुकर मत्स्य मृग पिंगला सागर आत्माराम जागविती सकळ देह धाऱ्यांचा मित्र परम श्री स्वामी समर्थ आत्माराम त्यांसी करुणी स्वसमर्पण व्हावे रमरमान त्यासंगे कन्यका सर्प बालक कुरल भिंगुरटी उर्ण नाभी शुकार या 24 गुरुनी थोर स्वदेह हा परमगुरु नरदेहाची होता प्राप्ती अवश्य करणे भगवत भक्ती भजन कराया एकयुक्ती गुरुपाय सेवावे जीव परतंत्र जोवरी ईश्वराचे भय तोवरी म्हणून विवेक करावा निर्धारी आत्मरूप जाणाया यावरी पुसतसे उद्धव जीव किमर्थ झाला परतंत्र आणि गुणांनी होता बद्ध मुक्त कैसा होईल विद्या अविद्या माझ्या शक्ती त्या जीवांना बंध मोक्ष करती विद्ये पाविजे मोक्ष प्राप्ती आणि बंधन अविद्येचे धन असोनी न केले दान की वाचा असोनी न घेतले नाम की माझे न केले लीलावर्णन वृथा जन्म मूर्खांचा माझे भक्त कृपाळ असती आपले सत्कर्म उच्चारती अखंड धरती सेवावृत्ती हीच लक्षणे मदभक्तांची भक्ती योग आणि सत्संग याविन उपाय नोहे चांग मीच संताचे अंतरंग आणि माझे संतजन सत्संग आणि भगवंत नाम हे दोन चहुयुगी समान म्हणून साधना माझी श्रेष्ठ जाण साधन हे सत्संग मीच आत्मा सर्व देही त्या मज एकाशी शरण येई मजसी भजता भय नाही उद्धवा सांगे भगवंत प्रथम अहंकार सोडावा सात्विक आहार घ्यावा गुरु संती भाव ठेवावा उपासावे हृदय असता निर्गुण निरपेक्ष ऐसा मजसी सर्व गुण भावे भजसी मीच प्रिय तत्वांची अंतिमगती मीच आत्मा सर्वांचा एका भक्तीने माझी प्राप्ती तेथ इतर साधने न सरती साधना माझी श्रेष्ठ भक्ती भक्ती वाचोनी वृथाशीन चित्त लावी माझ्या स्वरूपी ज्याच्या बुद्धीची झाली स्थिती तो मज पाहे सर्वांभूती आणि पाहे अपनात आणि मा महिमा लघिमा प्राप्ती प्राकम्य इशिता वशिता आणि कामवसियता अष्टसिद्धीसी मी आधार अनुमिमत्व मनोजव दूरश्रवण आज्ञाशक्ती कामरूप इच्छामरण अपराजित त्रिकाल ज्ञान दूरदर्शन परमठाव ह्या क्षुद्रसिद्धी अनंत ब्रह्मांडे माझ्या पोटी
त्या मजही न करवेगंती असंख्यात माझ्या अस्तिविभूती जैसे परमाणु धुळीचे सांगो एक गुज उद्धवा मीच आश्रयो सर्व भावा गुणश्रेष्ठ मी सर्व गुणा भावा जे मी असे सर्व रूप अहिंसा सत्य चोरी न करणे अकाम अक्रोध अलोभ असणे भूतमात्रांचे प्रियहित करणे सर्व वर्णाचा धर्म हा अध्ययन यज्ञ आणि दान आतिथ्यादी पाळावे नियम दुःखी मदभक्तांसी अर्पी धन त्यावरी प्रसन्न मी सर्वदा देव ऋषी पितर भूते यांना मानुनी माझी रूपे यांना भजावे नित्यनेके सर्वार्पण मजठाई माझा भक्त जो विरक्त ज्ञान भक्तीने अलंकृत माझा भक्त निरपेक्ष तो सर्वाहुनी श्रेष्ठतम एका नामस्मरणाविन कलंकित न घडे कर्मसाधन या स्तव भावे करता कीर्तन देह भेटी भगवंता ज्ञानाच्या एक अंशे पुरुषार्थ सिद्धी जैसी प्रकाशे अन्य साधन न तुके तैसे ज्ञान श्रेष्ठ सर्वाहुनी जो सात्विक गुण संपन्न त्यासी बोलीजे संपत्तिमान गुण दोष दृष्टी हा दोष जाण गुण दोष न पाहणे गुण हाची ज्ञान जे गुरुपदेशानुसार त्याचे चिंतन करावे वारंवार सद्भक्ती धरिता मनी दृढ ये रुवांतरी सुखावे जैसी जैसी विषय निवृत्ती तैसी तैसी होय मुक्ती जीव पावे आत्मस्थिती धर्म हाची सर्वोत्तम निष्काम भावे भगवंत भजताची कळे वेदार्थ अथवा भजावा श्री गुरुनाथ जो का सोये भगवंत सूक्ष्मपणे पाहता दोन चित्तत्वे तत्वता पुरुष प्रकृती ही व्यवस्था याच तो प्रश्न उद्धवाचा ज्यासी वाटे हित व्हावे तेने सद्गुरुशी शरण जावे अवमानित हा देह कीजे ममत्व यावरील सांडोनी पीडित दुर्जना वाग्बाने शुद्धा मना शांतविले जेनी सहज सामर्थ्य जयाबाने ऐसा विरला असे बा उद्धवा तो चित्त माझे ठाई करी प्रविष्ट बुद्धी करी एकनिष्ठ होई आत्मयुक्त सर्वपरी जया साधने परमार्थ तेने अर्था मानिजे अनर्थ अर्थ झाल्या असक्त घात निश्चित साधकाचा सर्वाहुनी श्रेष्ठ धाम माझे वैकुंठ तेथे येती माझे भक्त माझी भक्ती करून या सकळ लोक मीच केले मीची सकळ व्यापिले ऐसे जया ज्ञान झाले तया मीच सर्व रूप जय चित्त आहे प्रसन्न इंद्रिये पावती उपशमन मन अनासक्त देह भयशून्य तै सत्वगुण प्रगटला कामना रहित स्वकर्म वरी केले मदार्पण तेची कर्म सात्विक जाण तेनीची होय मतप्राप्ती उर्वशीच्या विरहानदी पुरुरवा बहुतळमळी चित्त येता शुद्धीवरी झाला विषय विरक्त तैसी ज्याशी संस्कृती भय तेने करावा संत पदाश्रय तेने पाविजे निर्भय लीलाय तारिजे भौसिंधू श्रीकृष्ण म्हणे उद्धवा लागून एक प्रेमाविन उपचारशीन भावे अर्पिता जळही जाण मी संतोषे जगदानी कर्म करत्याशी जी फलप्राप्ती तीच प्रेरक अनुमोदकाप्रती सहाय्य करत्याशी ही निश्चिती तीच फलप्राप्ती जाणावी उद्धवाशी सांगे भगवान सर्व विश्व हे ब्रह्मपूर्ण यातील भूतमात्रांचे दोष गुण चित्ती नानावे कदाकाळी जो मदभक्त अनन्य शरण त्याचे करी मी संरक्षण हाती घेऊन सुदर्शन विघ्न निवारण करीत असे सकळ मंगळाचे आयातन तो बाप भगवान हा धर्म श्रद्धेने करता आचरण मर्त्य मृत्यूसी पार करी श्रीकृष्ण निरोप घेऊनी उद्धव पातला बद्रिकाश्रमी प्रवीण होऊनी भागवत धर्मी अंती पावला हरिगती यादव येता सागर तीरा तेथे प्राशिती वरुणी एरके एकमेकात ताडिता मरण पावले कित्येक एकांत स्थानी बलराम परमपुरुषी झाला लीन आश्वस्थळी बैसता श्रीकृष्ण व्याधिबान मारिला श्रीकृष्णाचे निर्वाण अलौकिक अग्नेय योग धारण करून न ठेविता देहजान सदेह गेले स्वधामा स्वधामी गेले कृष्णराय वसुदेव देवकी मुकली धाय दुःख अतिशय भन्ती हाय प्राण त्यागिला तक्षणी अर्जुनाकडून एकला वृत्त पितामह धर्माधिक होऊनी संसारी विरक्त उत्तरपंथे पावले इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे त्रयोदशाध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु संक्षिप्त श्रीमद भागवत अध्याय 14 स्कंद 12 व भागवत महात्म्य श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय होतील बहुत नृपती क्रिया त्यांची अधर्मरीती ज्याच्या अंगी असे शक्ती त्यासी धर्म न्याय अनुकूल लोक गाढवा संवर्तती एसी कलियुगी होईल स्थिती शंभल ग्रामांतरी शेवटी अवतार कलकी रूपे होईल दीन दुखितांचा महाराज दिंडोरीत श्री स्वामीराज त्यांचा निरंतर फडके कीर्तिध्वज पृथ्वी सनाथ त्याचेनी कली सर्व दोषांचा साठा परी अंगी गुण मोठा एक हरीचे नाम गाता गती श्रेष्ठ पाविजे एक हरी कीर्तना वाचून कलित नोहे अन्य साधन कीर्तने योगे हरी स्वाधीन भक्तांपाठी हिंडतसे नैमित्तिक प्राकृतिक आत्यंतिक ऐसे 4 प्रकारचे प्रलय होत सत्यवस्तू अद्यंतरहित नित्य राही सर्व काळी संसार सागर अतिदुस्तर तो पावनी असेल पार लीला कथा श्रवण ही सुंदर नौका अवश्य आश्रयावी प्रत्यक्ष भगवान कृष्ण तेनीही न निवारिले यादव कुळ मरण बोध घे तेथून जाण की मरण अटळ मर्त्यासी करावे भगवंताचे चिंतन तेने गळे देहाभिमान गळता जाण भय नाही मृत्यूचे ब्रह्मस्वरूप परीक्षिती दंशिता तक्षक त्याचे देहाप्रती सर्व लोकांचे डोळ्यापुरती राजदेह झाला भस्मसात तक्षके मारिला तात जन्मंजय सर्पयज्ञ आरंभित निरापराध सर्प मेले सांगत बृहस्पती थांबवी सर्पसत्र चित्तवृत्ती होता शांत आत्मज्ञान उदित होत 10 लक्षणांनी युक्त 18 पुराणे जाणावी मृकुंडाने पुत्रा संस्कारित केले मार्कंडयाने कठोर तप आचरले त्यात इंद्राने विघ्न आणले परिण चढला मार्कंडेय मग भगवान नर नारायण रूप एक मूर्ती 2 श्री हरिपात्रे द्यावया दर्शन मार्कंडेय ऋषीवरा नर नारायण बदले मृकुंडा सुता इष्टवर मागाता तुझी माया पाहुताता मार्कंडेय म्हणे जी ईश्वरा एके दिवशी जलमय सर्वही एकटा विचरत असतामही दिव्यवटाच्या पत्रावरी बालक अद्भुत देखिला बालक पाहता निज दृष्टी धावला त्यास घालावया मिठी गुप्त झाला इतक्यामध्ये सर्व दिसतसे पूर्ववत बैसला होता मार्कंडेय सिद्ध देह गेहाची नव्हती शुद्ध म्हणून शिव प्रगटे हृदय आकाशात दर्शन होय मार्कंडेयासी तुमचे ठाई राहो भक्ती भगवंत भक्तांची घडो भक्ती भक्त भगवंत 2 नसती मार्कंडेय वदे शंकरास सूत म्हणती विश्वकर्ता जेने लावली लोकव्यवस्था एक रूप असोनी वस्तुता सूर्य तोची श्रीहरी अनादि अनंत श्रीहरी विराट स्वरूपाची रचना करी प्रत्येक कल्पाभितरी लोकरक्षण करीत असे श्रीकृष्णाचे गुण गायन ते मंगलाचे मंगल यतन 12 स्कंदात वर्णन सूत वदती शौनकांसी कलिमल पाप नाशक हरी ऐसा न गायला पूर्णांतरी जैसे तेथे प्रतिशब्द माझारी वर्णन केले श्रीहरीचे नद्या माझी गंगा श्रेष्ठ देवा माझी विष्णू श्रेष्ठ वैष्णवा माझी शंकर श्रेष्ठ तैसे भागवत साक्षात ईश्वर श्रीमद भागवत महात्म्यम
परब्रह्म असे व्यापक त्यासी म्हणती वज्रपालक एथ कृष्णाचा सदैव वास अनुभवतात रसिकजनक अच्युत्य जैसी केली लीला ते नाव दे स्थळाला गोवर्धनादी गोकुळा शांडिल्य आज्ञी वज्रनाभा कृष्ण वियोगे दुःखी स्त्रिया पुस्ती कालिंदी सख्या मुकुंद सहवास घडाया उपाय सांगा आम्हासी जा कुसुम सरोवराजवळी नाम संकीर्तन करा त्या स्थळी उद्धव पूर्वेल मनोरथे सारी यमुना राणी सांगितया षोडशकला युक्त भगवाना आजही वसती वृंदावना भगवताचे करता कीर्तना तीन कुळे उद्धरती उद्धव करी भागवत कथन रोहिण्यादी गेल्या परमधामा लागून अन्य श्रोते पावले अंतर्धान आजही भेटती चिन्मय भक्ता श्रीमद भागवत आणि भगवंत दोन्ही असती सच्चिदानंद स्वरूप वक्ता श्रोत्याशी होऊ नये कृप सेवावे प्रेम भावे श्री सद्गुरूंच्या छत्रछायेत निर्गुणी सेवावे श्रीमद भागवत तेने होईल प्राप्त परधाम श्री स्वामी समर्थांचे फलश्रुती गुरुमाऊलीचं असे रचयिता अक्षर ब्रह्म स्वरूप साचा अक्षरे उमटली सद्गुरु वाचा कल्याण जगताचे करणे त्रिवार वंदन करिता कृपा कटाक्षे मजसी पाहता 700 श्लोक संक्षिप्त भगवता करा आज्ञापिले गुरुमाऊलींनी भागवत रसामृताचे करता पान पितरांना सद्गती मिळून त्यांचे आशीर्वचने करून इह परलोक सुधारिल गुरुमाऊलीचा आशिष सत्वर सत्कर्माचा नसावा अहंकार साधनी पाडावा आपला विसर मग कृपा होई समर्थांची ही शब्दांची सुमनमाळा घालू श्री गुरुमाऊलीचे गळा भागवत पीयूष प्राशावा चित्त शांत ठेवूनी विषय विषयींचा हव्यास जाईल तेने चित्त शुद्ध होईल मग भक्तीचा उदय होईल श्रवणी साधता एकाग्रता श्रीमद भागवत स्वय कृष्ण स्वय गुरुमाऊली करी कथन सावध चित्ते एकोन वाचून मनन चिंतन करावे सफल होतील कामना श्रद्धेने करावे पारायणा नित्य केला श्रवण पठना शौर्य वाढे मिळे विजय ऐसा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ गुरुमाऊली कृपे झाला समाप्त श्री स्वामी नामे रंगो चित्त सेवा भक्ती घडो जन्मोजन्मी इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे चतुर्दशाध्यायाः श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु श्री कृष्णार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय।